नमस्कार. आजच्या आपल्या वेबिनारमध्ये जॉईन झालेल्या सर्वांचे AICPTR तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्याला माहितच आहे की आजच्या वेबिनारसाठी आपण जॉईन झालो. त्या कार्यक्रमाचं नाव आहे महावास्तू एक शास्त्रीय दृष्टिकोन आणि या संदर्भात आपल्याला प्रमुख वक्ते लाभलेले आहेत. त्यांचं नाव आहे समीर कर्वे. समीर कर्वे सरांचं जर प्रोफेशनल पाहिलं तर ते आपण प्रोफेशनल इंजिनियर आहेत ते आणि इंडस्ट्रियल कन्स्ट्रक्शन मध्ये त्यांचा व्यवसाय आहे. 25 वर्षापासून त्या कामात आहेत ते. जर पुढचा त्यांचा अनुभव पाहिला तर महावास्तू त्यांनी जॉईन केल्यापासून म्हणजे कुलदीप बन्सल यांची महावास्तू आहे त्याच्यामध्ये त्यांनी काम पाहायला सुरुवात केल्यापासून पारंपरिक महावास्तू व ज्योतिषीमध्ये त्यांचा अनुभव दांडगा आहे. त्यांना आचार्य ही पदवी मिळालेली आहे. तर पाध्ये सरना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात करावी व आचार्यांना पुढचं माहिती देण्यासाठी सांगावे. पाध्ये सर. नमस्कार, धन्यवाद. आजच्या या उपस्थित सर्व मित्रांचं स्वागत. आजचा जो कार्यक्रम आहे, आजचा जो वेबिनार आहे, हा महावास्तू एक शास्त्रीय दृष्टिकोन. योगेशने जसं आपल्याला सांगितलं की समीरजी एक स्वतः व्यवसाय आणि इंजिनियर आहे. त्यांचे काही गुण आपल्याला जे माहिती नाही आहे ते मी समोर आणू इच्छितो की सर एक छान तबला वादक आहेत, त्याचबरोबर उत्तम गायक आहेत आणि सरांचा भगवद्गीता, श्रीमद भगवद्गीता आणि सनातन या विषयावरती दृढ त्यांचा निश्चय आहे आणि तबला याच्यावरती त्यांनी भरपूर कॉन्सर्ट्स घेतलेले आहेत. असा ऑलराऊंडर आपल्याला आज या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहे. त्यांच्याकडनं आपल्याला नक्कीच माहिती घेऊन घ्यायला फार आवडेल. मी सर्व पार्टिसिपंट्सना एक रिक्वेस्ट करतो, एक विनंती करतो की त्यांना जर या कार्यक्रमाच्या नंतर कुठले क्वेश्चन्स असतील, कुठले प्रश्न असतील तर त्यांनी चॅट बॉक्समध्ये आपले नावं टाकावी आणि जेव्हा सरांना आपण प्रश्न विचारू तेव्हा तुम्ही त्याचा आवाज, तुमचं जे ऑडिओ असेल आणि व्हिडिओ असेल दोन्ही ऑन करावा, जेणेकरून सरांना आपल्यापर्यंत योग्य ती माहिती देता येईल. आणि योगेशने जसं सांगितलं की सर हे जे आहे त्यांना आचार्य पदवी मिळालेली आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी महावास्तू एक शास्त्रीय दृष्टिकोन या कार्यक्रमाविषयी आम्हाला अधिकाधिक माहिती द्यावी. असे आजचे अष्टपैलू आपल्याला जे प्रमुख वक्ते लाभलेले आहेत श्री समीर कर्वे सर. नमस्कार. लॉकडाऊन मध्ये सगळे मजेत असाल अशी अपेक्षा करतो. ऍक्च्युली हे आता 3 महिने जे लॉकडाऊनचे गेलेत, माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? ओके सर. ओके सर. परफेक्ट परफेक्ट. 3 महिन्यांचा लॉकडाऊन आपण ऑलरेडी फेस केलाय. पुढे चाललोय आपण. 2 आठवड्यात जायची काही शक्यता दिसत नाहीये. पण झूम किंवा आणखीन काही व्हिडिओ चॅनल्सच्या माध्यमातून आपल्याला ना एक शिक्षणाचं एक वेगळं द्वार मिळालेलं आहे. लोक नवीन नवीन गोष्टींकडे वळतायत, नवीन गोष्टी शिकतायत, नवीन गोष्टी समजून घेत आहेत. पाध्ये सरांशी ह्या विषयावर जेव्हा चर्चा झाली तेव्हा त्यांनी तो उपक्रम ते कसा राबवतात ते सांगितलं आणि आजपर्यंत कोण कोण तिथे येऊन गेलेत आणि कोणी कोणी त्यांचे सेमिनार्स प्रेझेंट केलेत, कंडक्ट केलेत याबद्दल माहिती दिली. आणि म्हटलं हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे. तिथे सुशिक्षित लोक, जाणकार लोक बरेच येतात. तर आपणही जरा इथे वास्तू या विषयावर जर काही चर्चासत्र करू शकलो तर बघूया. कारण मुळात मुद्दा असा आहे, आपला वास्तूकडे बघायचा दृष्टिकोन फारसा चांगला नाही आहे. त्याला कारण बरीच आहेत. एक प्रमुख कारण, अरे तो वास्तू कलाकार, वास्तू सल्लागार आला होता, वास्तू विचारात आला होता, अरे अख्खं घर तोडून टाकलं यार त्याने, इकडची गोष्ट तिकडे, तिकडची गोष्ट इकडे, भिंती किती तोडल्या, म्हणजे आपण खर्च किती करतो याच्यावरती कुठेही प्रमाण राहत नाही. आणि मग हे सगळं केल्यानंतर आपली अपेक्षा काय असते की ह्याच्यातून साधारण काहीतरी चांगल्या गोष्टी घडाव्यात, पण ज्या दिसून येत नाहीत नॉर्मली. त्याची काही स्पेसिफिक कारणं आहेत. आपण आज त्याच्यावरती पण चर्चा करूया. कारण मुळात मुद्दा होतो काय, आपला वास्तुशास्त्राकडे बघायचा दृष्टिकोन हा बदलत चाललेला आहे. लोक आता वास्तुशास्त्राला एक थोतांड या रूपातच बघायला लागलेले आहेत. त्याचं कारण असं
जेवढे जेवढे वास्तू सल्लागार किंवा वास्तू कन्सल्टंट्स ह्या फील्डमध्ये आहेत ते आपल्या स्वतःच्या अनुभवातून स्वतःला पाहिजे त्याप्रमाणे वास्तूमध्ये फेरफार करत आले. हे चुकीचं आहे. मुळात आपण जेव्हा सायन्स शिकलो, गणित शिकलो, तेव्हा आपल्याला मूलभूत काही गोष्टी शिकवल्या गेल्या. जसं 2 x 2 4च होतात, 5 होऊ शकत नाहीत, किंवा 2 + 2 4च होतात. तसं काही फिक्स समीकरणं वास्तूमध्ये आहेत जी कधीही चेंज होऊ शकत नाही, आणि या गोष्टींकडे कायम सगळ्यांनी दुर्लक्ष केलं. वास्तुशास्त्र मूळ ग्रंथ जो लिहिला गेला हा काही हजार वर्षांपूर्वी लिहिला गेला, आणि हे वास्तुशास्त्र होतं कोणासाठी आणि वास्तूचे मूळ जाणकार होते कोण हे जर तुम्हाला सांगितलं तुम्हाला आश्चर्य वाटेल. वास्तूचे मूळ जाणकार हे फक्त राजे होते, कारण वास्तुशास्त्र हे राजांसाठीच मर्यादित होतं. सामान्य प्रजेसाठी वास्तुशास्त्र कधीही नव्हतं. त्याच्यामुळे आजपर्यंत वास्तुशास्त्रावर जी काही पुस्तकं लिहिली गेलेली आहेत ती बहुतांशी राजांनी लिहिलेली आहेत. त्याच्या आता पुढच्या काळामध्ये अभ्यासक जे झाले त्यांनी लिहिलं तो भाग वेगळा, पण मी जी मूळ जुनी पुस्तकं आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला सांगतोय. ती सगळी पुस्तकं राजांनी लिहिलेली आहेत. आणि राजांना वास्तूचा उपयोग काय होता, तर त्यांना राज्य करायचं होतं, त्यांच्या प्रजेला सुख समाधान द्यायचं होतं, आणि स्वतःला आणि स्वतःच्या राज्याला समोरून होणाऱ्या आक्रमणांपासून वाचवायचं. तर वास्तुशास्त्र हे राजाने अप्लाय केलं तर सामान्यांनी काय करावं, तर सामान्यांसाठी तेव्हा बनवली गेली ती मंदिर आहेत. आपण ह्या विषयावर येऊया, पण मूळ वास्तुशास्त्र म्हणजे काय आणि वास्तुशास्त्र निर्माण कुठून काय कसं झालं याच्याबद्दल एक थिअरी आपण समजून घेऊया. आपल्याला माहिती आहे समुद्र मंथन झालं, आणि समुद्र मंथनातून राक्षस आणि दानव यांच्या समुद्र मंथनातून बऱ्याच गोष्टी निर्माण झाल्या. तर जेव्हा हे समुद्र मंथन चालू होतं एक्झॅक्टली त्याच वेळेवर घामाचे थेंब जे राक्षसांचे आणि दानवांचे पडले त्याच्यातून उत्पत्ती झाली एका मोठ्या दानवाची. त्या दानवाला शंकराने वर दिला. आता वर मिळाल्यावर झालं काय, राक्षस असतो त्याला भूक खूप, तो मिळेल तिथे जाऊन खायला लागला आणि सगळा नाश व्हायला लागला. याचा त्रास दानवांनाही तेवढाच व्हायला लागला आणि देवांनाही तेवढाच व्हायला लागला. मग करायचं काय हा प्रश्न जेव्हा निर्माण झाला तेव्हा सगळे ब्रह्माकडे गेले, आणि ब्रह्माने हा जो राक्षस होता याला स्वतःचा मानसपुत्र मानला. पण ह्याला कंट्रोल कसा करायचा, तर याला कंट्रोल करायला सगळ्यांनी मिळून काय ठरवलं की आपण म्हणजे देव आणि दानव यांनी एकत्र येऊनच याला कंट्रोल करायला लागेल, तर याच्यातून काहीतरी साध्य होईल. म्हणून मग यांनी काय केलं, सगळे देव त्या वास्तू तो जो राक्षस होता त्या राक्षसाच्या पाठीवर, पायावर, डोक्यावर, गुडघ्यावर असे बसले, एका जागेवरती स्थिर झाला. तो पुढे हलू शकत नव्हता आणि तो उपडा पडलेला होता, त्याचं तोंड खाली होतं. त्याला सगळ्यांनी सांगितलं बाबा रे आता तू शांत हो, नाहीतर आमचं जगणं इथे दुर्लभ होईल. त्याने विचारलं पण मी तुमचं काय घोडं मारलं होतं की तुम्ही मला असं जेरी सांगताय, मी तुम्हाला कोणालाच त्रास द्यायला आलेलो नाहीये. तेव्हा राक्षसांनी आणि देवतांनी सांगितलं की तू ही सगळी जे नाश करत चाललेल्या आहेत सगळ्या गोष्टी त्याचा आम्हाला त्रास होतोय. म्हणून मग त्याला वरदान असं दिलं गेलं की ठीक आहे तू असाच राहशील कायम, पण जेव्हा केव्हा एखाद्या घराचं वास्तुपूजन होईल तेव्हा त्या वास्तूतून निर्माण होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याचं सेवन तुला करता किंवा तेव्हाचा प्रसाद तुला देऊ, त्याच्याने तू समाधानी राहशील. तर अशी सुरुवात झाली आणि त्या व्यक्तीला, त्या राक्षसाला वास्तू पुरुष असं म्हटलं गेलं. आता हा वास्तू पुरुष हा प्रत्येक घरामध्ये असतो. वास्तू पुरुषावर बसलेले जे राक्षस आणि देव होते ह्या देवतांच्या स्वरूपात आपण नंतर बघायला लागलो. तर आपल्याला आणखीनही काही गोष्टी माहिती आहेत की माणसाचं शरीर ही सृष्टी आहे, ह्या 5 तत्वांपासून बनलेल्या गोष्टी आहेत. आता ही 5 तत्व कोणती, तर जल, वायू, अग्नी, पृथ्वी आणि आकाश हे आपल्याला माहिती आहे. ह्या 5 तत्वांपासून मनुष्य बनलेला आहे, सृष्टी बनलेली आहे. आयुर्वेद
ची बेसिक प्रिन्सिपल्स या 5 तत्वांवरतीच आहेत. आपण वात, पित्त आणि कफ हे 3 दोष ऐकतो. हे कशापासून निर्माण झालेले आहेत? तर ह्या 5 एलिमेंट्स पासून, ह्या 5 तत्वांपासूनच निर्माण झालेले आहेत. आणि आयुर्वेदात सांगितलेलं आहे की जेव्हा तुमच्या एखाद्या तत्वामध्ये काहीतरी इम्बॅलन्स होतो त्यावेळेवर आजार क्रिएट होतो. आजार म्हणजे काय? साध्या सोप्या भाषेत, जेव्हा तुम्ही ईज मध्ये नसता, ईज, तेव्हा तुम्ही डिझ मध्ये असता. डिझीज, आपल्याला आजारपेक्षा डिझीज हा शब्द जास्त माहिती आहे ना. डिझ इज म्हणजे यू आर नॉट ॲट ईज, म्हणून डिझ इज. तर आयुर्वेदाची संकल्पना त्याच्यातूनच आलेली आहे, 5 एलिमेंट्स मधून, 5 तत्वातून. ज्योतिषशास्त्राचा जे अभ्यासक आहेत त्यांनाही माहिती आहे ज्योतिषशास्त्र ही 5 तत्वांवर अवलंबून आहे. त्यातलं मूळ तत्व जे आपण अभ्यासतो ते आकाशीय तत्व आहे, कारण ते ज्योतिष आहे. तर हे 5 जे मूलभूत तत्वांचे जे गुणधर्म आहेत हे आपल्या लाईफ मध्ये खूप महत्वाचे आहेत. मूळ जे पारंपरिक वास्तुशास्त्र जे अभ्यासलं जातं ते अभ्यासलं जातं 8 दिशांवर. आता ह्या 8 दिशा कुठल्या? तर आपल्याला माहिती आहे 4 मुख्य दिशा आहेत, जसे उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम, आणि त्याच्या उपदिशा. उपदिशा कुठल्या? तर ईशान्य, आग्नेय, नैऋत्य आणि वायव्य. या 8 दिशांवरती वास्तुशास्त्र निर्भर आहे, हे आजपर्यंत आपण जाणत होतो. पण तुम्हाला एक गोष्ट माहितीये, वास्तू कर्मा प्रकाश नावाचं जे पुस्तक आहे मूळचं लिहिलं गेलेलं, त्याच्यामध्ये 16 दिशांचा उल्लेख आहे, 8 दिशांचा नाही. तर ह्या 16 दिशा कुठल्या? तर 4 प्रमुख दिशा, 4 उपदिशा आणि 8 उपदिशा. महत्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये काय समजून घेण्याची आहे की या 16 ज्या दिशा आहेत, या 16ही दिशांचे काही फिक्स गुणधर्म आहेत, ऍट्रिब्यूट्स आहेत, की त्या गोष्टी तिथे निगडित आहेत, त्याच्याशीच जोडल्या गेल्या आहेत. जसं आपल्यामध्ये आता आज जे ज्योतिषाचे जाणकार असतील त्यांना माहितीये, ज्योतिषशास्त्रामध्ये ज्योतिषात बेसिकली 12 राशी आहेत. आता ह्या 12 राशींचे स्वभाव वेगळे आहेत हे आपल्याला माहितीये. त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रात जी पत्रिका मांडली जाते, जी कुंडली आपण कन्सिडर करतो, त्याच्यामध्ये 12 घरं असतात आणि प्रत्येक घराला एक स्पेसिफिक गुणधर्म आहे. तसं पहिलं घर तुमच्याबद्दल सांगतं, दुसरं घर पैशाबद्दल सांगेल, तिसरं घर तुमच्या पराक्रमाबद्दल सांगेल, चौथं घर तुमच्या घराबद्दल सांगेल. याचा अर्थ ज्योतिषशास्त्रातही घराबद्दल माहिती आहे. लक्षात घ्या, ही गोष्ट ही खूप महत्वाची आहे. चौथं घर हे तुम्हाला तुमच्या घरासंदर्भात माहिती देतं. चौथं घर मातेचं कारक पण आहे, शिक्षणाचा कारक पण बनतो, पण त्याचबरोबर तुमच्या घराचाही कारक बनतो. तर तसे ह्या ज्या 16 दिशा आहेत, 4 मुख्य दिशा, 4 उपदिशा आणि उरलेल्या 8 उपदिशा, ह्या दिशांच्या माध्यमातून आम्ही अभ्यास करतो. हा मूळ एक बेसिक फरक आहे पारंपरिक वास्तूमध्ये आणि महावास्तू. थोडस पुढे आणखीन जाऊया. तुमच्याकडे आज काही जणांनी तरी वास्तू घरात करून घेतली असेल अशी माझी अपेक्षा आहे. आपण बघितलं असेल, जेव्हा एखादा वास्तू कन्सल्टंट घरी येतो तेव्हा वास्तू कन्सल्टंट घरी आल्यानंतर तुम्हाला कदाचित पहिला प्रश्न विचारत असेल, पूर्व कुठल्या बाजूला आहे, सूर्य कुठे उगवतो. आपण मोगम सांगतो की सूर्य या बाजूला असा उगवतो आणि ती दिशा पूर्व म्हणून कन्सिडर केली जाते. ठीक आहे, ऍग्रीड. पण सूर्य हा उत्तरायण आणि दक्षिणायन या स्वरूपात त्याच्या दिशा बदलत असतो, हे आपल्याला माहितीये का? याचा विचार कोणी कधी करत नाही. महावास्तूमध्ये आम्ही ह्या गोष्टीला खूप महत्व देतो की आम्ही जे वर्किंग करतो त्या वर्किंगसाठी आम्ही एक्झॅक्ट डिग्री इन द सेन्स, समजा नॉर्थ साइडची मला डिग्री घ्यायची आहे, तर नॉर्थ किती डिग्रीज आहे, 0 डिग्रीज आहे, 355 डिग्रीज आहे का 10 डिग्री आहे, हे आम्ही आधी फिक्स करतो, ते अश्युअर करतो. तुम्ही डॉक्टरांकडे समजा गेलात तर डॉक्टर तुम्हाला काही टेस्ट लिहून देतो की बाबा सीबीसी करा, याची टेस्ट करा, डेंग्यूची टेस्ट करा, एक लिव्हर अल्ब्युमिनची टेस्ट करा, किंवा काही XYZ असेल. त्या टेस्टच्या बेसिसवरच तो सांगू शकतो की तुम्हाला आजार काय झालाय.
आमच्यासाठी ही डायरेक्शन ही तेवढीच महत्वाची आहे, त्याची ऍक्युरेसी खूप महत्वाची आहे. समजा जर ही डायरेक्शन चुकली म्हणजे डॉक्टरांनी सांगितलेल्या रिपोर्ट मध्ये जर काही चुका झाल्या तर डॉक्टर जे मेडिसिन प्रिस्क्राईब करणार आहे ते चुकू शकतं ना. हा खूप महत्वाचा पार्ट आहे. हा बघायचा ऍस्पेक्ट, बघायचा अँगल आमच्या गुरूंनी एस्टॅब्लिश केला. माझे गुरु डॉक्टर खुशदीप बन्सल स्वतः इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे आणि त्यांचं वास्तू संदर्भात जे शिक्षण झालं ते आधी इंजिनियर झाले. इंजिनिअरिंग केल्यानंतर त्यांना जवळपास 1990-91च्या पिरियड मध्ये US मध्ये जॉब लागला होता आणि तेव्हा त्यांची सॅलरी 25 लाख रुपये महिन्याला होती. 6 महिने ते US ला राहिले, बरोबर. पण ना त्याला कुठेतरी काही गोष्टी अशा मनामध्ये खतखत होती, ते परत आले. ते परत आल्यानंतर एक गुप्त गुरुकुल नागपूरमध्ये होतं, तिकडे जॉईन झाले म्हणण्यापेक्षा त्यांच्या नशिबात होतं, ओघाने त्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या आणि ते त्या गुरुकुलला जॉईन झाले. आता या गुरुकुलमध्ये काय व्हायचं तर या गुरुकुलमध्ये शिक्षण दिलं जायचं सनातन ज्ञानाचं. सनातन ज्ञान असं की ज्याची कुठेही काटछाट झालेली नाहीये, त्याच्यामध्ये कुणीही काही चेंजेस केलेले नाहीयेत. ओके, तर हे सनातन ज्ञान ते कशा संदर्भात शिकले तर वास्तू संदर्भात शिकलेच, ज्योतिषा संदर्भात शिकले आणि बाकीचे जी आपल्याकडे दर्शनशास्त्र, सांख्यशास्त्र ही जी बाकीची परंपरेत आलेली सगळी गोष्टी आहेत आणि वेद याचं अध्ययन त्यांनी तिथे केलं. पुढची गंमत आहे का तर जेव्हा सरांचं शिक्षण तिथे चालू होतं, आता हे गुप्त गुरुकुल कुणालाच माहिती नाही ते तिथे काय करतायत. 2.5-3 वर्ष त्यांचं तिथे शिक्षण झालं. इथे ते काय शिकले तर वास्तू राजांसाठी कशी करायची या संदर्भात माहिती, या संदर्भात शिक्षण, सामान्य लोकांसाठी नव्हे. तर आता मी मगाशी जे म्हटलं होतं त्या मुद्द्यावर परत येतो की वास्तू ही फक्त राजांसाठीच होती. राजा त्यात बाहेर असायचा, राजा असेल त्याचा धाकटा भाऊ असेल. त्याच्यामुळे या संदर्भातली जी पुस्तकं लिहिली गेली आहेत ती बहुतेक सगळी पुस्तकं राजांनी लिहिलेली आहेत. मग प्रजेसाठी काय? आता जर राजाने वास्तू केली आणि तो मोठा झाला आणि प्रजेतल्या पण कोणीतरी जर वास्तू केली आणि तोही मोठा झाला तर राजासमोर त्याचं आव्हान नाही का उभं राहणार. म्हणून प्रजेसाठी कधीही वास्तुशास्त्र नव्हतं. मग प्रजेसाठी काय होतं तर प्रजेसाठी लोकांच्या पण इच्छा फलद्रूप व्हायला पाहिजेत ना. पण त्या फलद्रूप कशा होतील इच्छा याच्यासाठी काही स्पेसिफिक ना एनर्जी सेंटर्स बनवली गेली. आता ही एनर्जी सेंटर्स म्हणजे काय मी मगाशी तुम्हाला सांगितलं, तो जो वास्तू पुरुष होता त्या वास्तू पुरुषाच्या अंगावर देव आणि दानव दोघेही बसले. ते बसल्यामुळे त्यांच्या ज्या एनर्जीज होत्या त्या तिथे स्थापित झाल्या. अशा काही स्पेसिफिक पोटेन्शियल एनर्जीज असतात पृथ्वीमध्ये. आता हे शास्त्रीय दृष्ट्या प्रूव्ह झालेले आहे. तुम्ही चेक केलं तर हार्ट्समन अँड शूज नावाचे काही शास्त्रज्ञ दोघं होऊन गेले जर्मनीमध्ये. त्यांनी हे प्रूव्ह केलेलं आहे की प्रत्येक 2.5 आणि 3 मीटरच्या स्पॅन मध्ये पोटेन्शियल्स असतात, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशी ती कंटिन्युअस चेन चालू राहते. सनातन ज्ञान हे खूप पूर्वीपासून होतं पण आपण विश्वास ठेवत नाही ना त्याच्यावर. आपण विश्वास ठेवतो कुठल्या गोष्टीवर कर ब्रिटिशांनी काय शोध लावले, मग जर्मन्सनी काय शोध लावले, अमेरिकन्सनी काय शोधलेलं ह्या गोष्टींवर. तर त्यांनी शोध लावलेले ते तुम्ही बघू शकता युट्यूब वरती, तुम्हाला त्याच्यावरती डिटेल्स मिळतील, गुगल वरती डिटेल्स मिळतील. आपल्याकडे या गोष्टी खूप आधीपासून आहेत. तर असे काही एनर्जी सेंटर्स, एनर्जी पॉइंट्स आहेत. जेव्हा 4 भिंती बांधल्या जातात तेव्हा या देवता आणि हे दानव हे 45 असतात एकूण, त्या पर्टिक्युलर 4 भिंतींच्या आत ते राहतात, त्यांचं वास्तव्य होतं. मी काही मंदिर आज पॅरलल सरकारी व्यवस्था चालवू शकतील फिनान्शियल बाबतीत एवढी यांची पोटेन्शियल आहे. हे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे ना. तर
तर असं का? तर त्याच्या मागचं कारण असं, स्पेसिफिक रिझन आहे ह्या गोष्टी होण्यामागचं. तर ती जी एनर्जी फील्ड्स आहेत, जे एनर्जी पॉइंट्स आहेत, एनर्जी सर्कल्स आहेत, दीज आर क्रिएटेड ऍट अ पर्टिक्युलर डिरेक्शन. तुम्ही जर नीट बघितलं तर तिरुपती बालाजीची मूर्ती, साईबाबांची मूर्ती, सिद्धिविनायक मूर्ती, या सगळ्या पश्चिमेत आहेत. आपली जी मूळ सगळी खूप जुनी जी देवळं आहेत, सगळी मंदिरं आहेत, तिथे ह्या सगळ्या मूर्त्या फक्त पश्चिमेत बसवलेल्या आहेत. त्याचं कारण असं, पश्चिमेमध्ये दोन देवता आहेत, एक पुष्पदंत आणि दुसरी आहे वरुण. तर पुष्पदंत देवता काय करते, तर तिचा गुणधर्म असा आहे की तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा फलद्रूप करून देणं हे काम पुष्पदंत करते. आणि वरुण आपल्याला माहितीये, वरुण इज अ मेसेंजर ऑफ गॉड्स. तर तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या तुम्ही तिथे जेव्हा व्यक्त करता, व्यक्त केल्यावर त्या इच्छा त्या परमात्म्याकडे जातात वरुणाच्या मार्फत आणि त्या पूर्ण होतात. तिरुपती बालाजीला किंवा शिर्डीला म्हणा किंवा गजानन महाराजांच्या इथे आपण जेव्हा जातो देवळामध्ये, तेव्हा काही मागणी मानतो, बरोबर आहे. देवाला आपण सांगतो की बाबा माझी ही गोष्ट होऊन दे, तर मला ह्या गोष्टी प्राप्त झाल्या तर मी हे देईन किंवा मी दान करेन किंवा मी असं करेन, अशा गोष्टी आपण सांगत असतो, बरोबर आहे. त्या त्या गोष्टी त्या त्या वेळेवर झाल्यामुळे नॅचरली काय होतं, गेन होतो, पैसा येतो, आपण त्या माध्यमातून पैसा देतो जो त्या देवस्थानाकडे जातो. एवढंच कशाला, पश्चिमेकडे जर आपण कन्सिडर केलं तर जो इस्लाम कल्चरचा धर्म आहे, हे तर भारतापुरतं मर्यादित आहे, हिंदू याच्यासाठी मर्यादित आहे अशातला भाग नाहीये. इस्लामिक कल्चर जरी आपण कन्सिडर केलं तरी इस्लामिक कल्चरमध्ये काय होतं आपण बघितलेलं आहे. हे सगळे लोक जेव्हा नमाज अदा करतात तेव्हा पश्चिम दिशेला तोंड करून बसतात. ऍट द व्हेरी सेम टाइम जे चर्च आहे त्या चर्चमध्ये पण मूर्तीची जिजसची वगैरे ठेवलेली असते ती पश्चिमेतच आहे. आता हे साधर्म्य, ही जी साधर्म्य असण्याची गोष्ट आहे, ही सगळ्यांमध्ये इक्वली का आहे याचा कोणी अभ्यास करायचा प्रयत्न नाही केला. हे डिकोड माझ्या गुरूंनी केलं. त्याचं कारण असं, वास्तुशास्त्र मुळात आपल्याकडेच होतं आणि आपल्याकडून नंतर ह्या गोष्टी सगळ्या बाहेर गेलेल्या आहेत. परंपरेतून काही गोष्टी पुढे होत गेल्या, त्याच्यानंतर मग तशा पुढे चालत गेल्या. तर ही जी मंदिरं होती, ह्या मंदिरात आधी मूर्त्या नव्हत्या, ही फक्त एनर्जी पॉइंट्स होती. लोक तिथे जायचे, तिथे गेल्यानंतर आपलं मागणं मागायचे, त्यांची मागणी मान्य व्हायची, त्यांच्या इच्छा पूर्ण व्हायच्या. म्हणून मग हळूहळू काय झालं की लोकांनी तिथे देवतांच्या मूर्ती ठेवायला सुरुवात केली. ही इच्छा आणि आपली जी श्रद्धा आहे ती आणखीन प्रगाढ व्हावी ह्या दृष्टिकोनातून. तुम्ही सगळी पारंपरिक प्राचीन देवळं बघा, ह्या सगळ्या देवळांमध्ये मूर्त्या ह्या फक्त वेस्ट मध्ये आहेत, एक्सेप्ट सूर्य. कारण सूर्याचं स्थान हे पूर्वेच आहे. म्हणून सूर्य देवतेच्या जी जी मंदिरं आहेत, जी जी देवळं आहेत, त्या सगळ्यात मूर्ती पूर्वेतच आहेत. आसाम मध्ये एवढा पाऊस का पडतो याचं कारण आपल्याला माहिती आहे. एक पिरियड असा होता की आपल्या पूर्व ईशान्य भागामध्ये पाऊस अजिबात होत नसे. त्या पिरियड मध्ये तिथल्या राजांनी एक देवता आहे पर्जन्य नावाची, जी साधारण पूर्व आणि उत्तर ह्याच्यामध्ये बसते. या देवतेला जागृत केलं. पर्जन्य देवतेवरती त्यांनी मंदिरं बांधली, तिथे मूर्त्या ठेवल्या. आणि आता कंडिशन अशी आहे की भारतात जो पाऊस पडतो त्याच्या दीडपट ते दुप्पट पाऊस हा आसाममध्ये पडतो, हेही आपल्याला माहिती आहे. तर हा साधारण एक महावस्तूचा ऍस्पेक्ट झाला बघायचा की आम्ही कसल्या अँगल्सने बघतो. तर एक, आम्हाला एक्झॅक्ट डिग्रीज आपण घेतो, एक्झॅक्ट टू द स्केल लेआउट आपण घेतो. हाताने काढलेल्या लेआउट वरती आम्ही काम करत नाही. ऍक्युरेट अनालिसिस साठी ते गरजेचं आहे. डिग्रीज परफेक्ट मिळाल्या की त्याच्यातून दुसरी गोष्ट काय साध्य होते, तर आपल्याला सेंटर ऍक्युरेट मिळतं आणि त्याच्यानंतर आमचं अनालिसिस आम्हाला परफेक्ट करता येतं. तर वास्तूतला आणि महावास्तूतला हा एक मूलभूत फरक आहे. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट जी आम्ही कायम इन्सिस्ट करतो ती अशी आहे की
तुम्ही एक मला सांगा, आपण डॉक्टरांकडे कधी जातो? सर्वसाधारणपणे आपण डॉक्टरांकडे आशा करण्यासाठी तर जात नाही ना, की बाबा मला कधीच आजारी पडायचं नाहीये, मला त्याच्यासाठी काहीतरी औषध पाहिजे. नाही जात. जेव्हा आजार होतो तेव्हाच आपण डॉक्टरांकडे जातो. आम्ही महावास्तूतून हेच सांगतो लोकांना, की तुम्ही जर काही प्रॉब्लेम फेस करत असलात तरच आमच्याकडे या, नाहीतर येऊ नका. कारण वास्तू 5 एलिमेंट्सच्या माध्यमातून, 5 तत्वाच्या माध्यमातून स्वतःला बॅलन्स करत असते. आता ही बॅलन्स झालेली वास्तू जर तुम्हाला काहीच त्रास नाहीये आणि तुम्ही तिथे काही चेंजेस जर करून घेतलेत वास्तुशास्त्राच्या माध्यमातून, तर त्याच्यात इम्बॅलन्स क्रिएट होतो आणि मग हा जो इम्बॅलन्स आहे हा प्रॉब्लेम्स घेऊन येतो. हा एक वास्तूच्या माध्यमातून बघायचा पार्ट झाला. दुसरा एक भाग असा आहे की ज्योतिषाच्या माध्यमातूनच जर कनेक्ट करायचं झालं तर ज्योतिषात आपल्याला माहिती आहे की जेव्हा दशा आणि अंतर्दशा ह्या चेंज होतात त्या वेळेवर काही प्रमुख बदल आपल्या लाईफमध्ये होतात. हे सर्व ज्ञात आहे. जे ज्योतिषाचे जाणकार आहेत त्यांना ही गोष्ट माहिती आहे. आता गंमत काय होते याच्यामध्ये की आम्ही जेव्हा महावास्तू प्रॅक्टिस करतो तेव्हा महावास्तूतून बघताना आम्ही घरातल्या प्रत्येक ऑब्जेक्ट कडे एक प्लॅनेट या दृष्टिकोनातून बघतो. तर थोडक्यात तुम्हाला सांगायचं तर मंगळाचं काम काय? मंगळ अग्निकारक आहे. मंगळ कापतो, मंगळ दाह देतो. तर घरात असलेला बर्नर हा आमच्यासाठी मंगळ आहे. घरात असलेली एखादी सुरी, एखादं कटिंग मटेरियल, एखादा मिक्सी, एखादी हॉट प्लेट हा आमच्यासाठी मंगळ आहे. आणि हा जर मंगळ तुम्हाला क्लेशकारक असला दशेत किंवा अंतर्दशेत आणि तो त्या जर दिशेमध्ये येऊन तुम्हाला त्रास देत असला तर ऍस्ट्रो आणि वास्तू याची सांगड घालून काही करेक्शन्स करून आपण त्याच्यामध्ये चेंजेस करू शकतो. त्याचं मूळ कारण असं, तुम्ही जेव्हा जन्माला येता तेव्हा तुम्ही अवकाशातील एक ग्रहस्थिती घेऊन तुम्ही जन्माला येता. 12 घरांमध्ये हे ग्रह कुठेतरी पडलेले असतात 12 राशींच्या माध्यमातून. ती एक स्थिती तुम्ही घेऊन आलेला आहात ज्याला आपण तुमचं आयडेंटिटी कार्ड म्हणूया. घरात त्याच माध्यमातून जर तुम्ही वास्तू जर डेव्हलप करून घेतलीत ऍस्ट्रो आणि वास्तूची सांगड घालून, तर घराच्या बाहेरचं आकाश आणि घराच्या आतलं आकाश हे दोन्ही एकच झाल्या कारणाने तुम्हाला त्याचे रिझल्ट फॅन्टास्टिक मिळतात. हा एक वेगळा दृष्टिकोन आहे बघायचा. पण मी मगाशी म्हटलं तसं जोपर्यंत तुम्हाला त्रासच नाहीये तोपर्यंत तुम्ही वास्तू करायच्या मागे जाऊच नका. जर त्रास होत असले तर वास्तू करा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, आम्ही जेव्हा महावास्तू करतो तेव्हा महावास्तूमध्ये काही स्पेसिफिक दिशांमध्येच आपण काम करतो. जिथून तुम्हाला त्रास होत असतो त्या दिशांमध्येच, इतर दिशांवरती आपण फोकस पण करत नाही हे लक्षात घ्या. तर महावास्तू म्हणजे काय? तर आता बघायचा दृष्टिकोन कसा चेंज होतो हे तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो अशा दृष्टीने की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आग्नेय कोण आपण कन्सिडर करतो अग्नीचं स्थान म्हणून. सगळ्या प्रकारच्या वास्तुकर्त्यांमध्ये हे फिक्स आहे. आग्नेय कोण म्हणजे साऊथ ईस्ट म्हणजे फायरचं स्थान आहे, अग्नीचं स्थान आहे. आता हा अग्नी जेव्हा पेटता राहतो तेव्हा माणसाची प्रकृती चांगली राहते, पैसा येत राहतो, ऍक्सिडेंटचं भय राहत नाही. पण एक तुम्हाला प्रश्न विचारतो, आपण अग्नी विझवतो कसा? तर अग्नी विझवायला सर्व पहिलं वापरलं जातं पाणी, दुसरी वापरली जाते माती आणि तिसरा कार्बन डायऑक्साईड म्हणजे गॅस. आता एक साधी गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या घरामध्ये आग्नेय कोण आहे आणि आग्नेय कोणामध्ये साऊथ ईस्ट मध्ये किंवा साऊथ ईस्ट पासून साऊथ पर्यंतच्या पूर्ण एरियामध्ये जर तुमच्या घरामध्ये निळा किंवा काळा रंग असला तर तुमच्याकडे पैशाचा
काही ना काहीतरी इश्यू, फायनान्सचा इश्यू हा 101% असणार. त्याचं कारण असं, निळा रंग आणि काळा रंग हे जलाचे द्योतक आहेत. हे रंग दोन्ही ते जेव्हा आग्नेय कोणात येतात तेव्हा तिथे असलेला अग्नी विझतो आणि हा अग्नी विझल्यामुळे एक तर पैशांचा प्रॉब्लेम होतोच होतो, दुसरा इश्यू असा होतो की आपल्याला वरचेवर आजारपण होऊ शकतात. तिसरा प्रॉब्लेम काय होऊ शकतो की आपल्याला ऍक्सिडेंटचं भय राहू शकतं. तर घरामध्ये जर कुठेही तुमच्या जर साऊथ ईस्ट पासून साऊथ पर्यंतच्या पट्ट्यामध्ये जर तुम्हाला या रंगाच्या काही गोष्टी दिसत असल्या तर त्या लगेच तिथून दूर करा. तुमचे पैशाचे स्रोत लगेच चालू होते. तसंच आपण कायम आणखीन काय गोष्टी बघतो की लोक कशाच्या मागे असतात, तर मला नवीन ऑपॉर्च्युनिटी पाहिजे, एखादा नोकरी करतोय तर त्याला नोकरीमध्ये वृद्धी पाहिजे, बिझनेसमॅनला नवीन क्लायंट्स पाहिजेत. ह्या गोष्टी प्रत्येकाला हव्या असतात लाईफमध्ये. समजा एखादा लग्नाच्या वयाचा मुलगा किंवा मुलगी आहे तर त्याला अनुरूप विवाहासाठी योग्य स्थळ येणं गरजेचं असतं, तर ती एक ऑपॉर्च्युनिटी आहे. आता ह्या ऑपॉर्च्युनिटीज, लग्नाचं म्हणत नाही मी, पण बाकीच्या ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत ह्या प्रवाही राहायला पाहिजेत, म्हणजे ह्या रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये आपल्याला मिळायला पाहिजे. तर प्रवाह म्हणजे फ्लो कोण देतं? जल देतं आपल्याला, म्हणजे पाणी. पाण्याच्या माध्यमातून आपल्याला प्रवाह दिसतो, प्रवाही आहे ना पाणी, फ्लोस. आता ह्या पाण्याची गंमत अशी आहे की पाणी जर आपण खालतून त्याला आग लावली तर काय होतं, बर्नर वरती जेव्हा आपण पाणी ठेवतो त्याचं बाष्पीभवन होतं, पाण्याची प्रॉपर्टी जी फ्लोची आहे ती थांबते. उत्तरेची दिशा तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज देते. या दिशेमध्ये जर अग्नी आला, अग्नी कुठल्याही स्वरूपात येऊ शकतो, मी मगाशी सांगितलं तसं. अग्नी कॅन बी अ बर्नर, अग्नी हॉटप्लेट असू शकते, अग्नी साधी गोष्ट आपल्या घरात असलेला एखादा हीटर असू शकतो. या स्वरूपात जर ते एक्झॅक्ट उत्तरेत आलं तर काय होईल, ऑपॉर्च्युनिटीज बाष्पीभवन होतं, म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज येणार नाही. तसंच ईशान्य आणि उत्तरेच्या मध्ये एक दिशा आहे, उत्तर उत्तर ईशान्य. त्या दिशेचं महत्व आहे की ती दिशा आरोग्यकारक दिशा आहे. मूळ वास्तू ग्रंथात पण लिहिलेलं आहे. या दिशेमध्ये जलाची दिशा आहे. या दिशेमध्ये जर अग्नी आला तर वरचे वर तुम्हाला प्रॉब्लेम्स होतात हेल्थ रिलेटेड. आणि त्याहून पुढच्या महत्वाची गोष्ट अशी, जर इथे टॉयलेट असली तर परमनंट हेल्थ इश्यू राहतो. नॉर्थ ईस्ट मध्ये जर टॉयलेट असली, उत्तर उत्तर ईशान्य आणि ईशान्य या दोन कोणांमध्ये जर टॉयलेट येत असली तर कॅन्सर सारखे जे रोग आहेत कधीही बरे होऊ शकत नाहीत, असे रोगही होतात. आपल्या घरामध्ये जर कुठे अशा ठिकाणी टॉयलेट येत असली तर त्याचं वेळेवरती शास्त्रोक्त पद्धतीने इलाज करणं गरजेचं आहे. पण अशा काही स्पेसिफिक दिशा आहेत, जसं आता तुम्हाला आणखीन एक दिशा सांगायची झाली, आपल्याकडे ना मेन प्रॉब्लेम्स आपले कसले असतात, जर प्रॉब्लेम्स आपण कन्सिडर करायची वेळ आली तर मी आता म्हटलं तसं ऑपॉर्च्युनिटीजचा एक इश्यू असतो, आपण कायम या ऑपॉर्च्युनिटीजच्या मागे पळत असतो. दुसरा इश्यू असतो पैशांचा, बरोबर आहे, कारण इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. आज पैसा जर नसला तर आपण आयुष्यात बऱ्याच गोष्टी करू शकत नाही. तिसरा रिलेशनशिप रिलेटेड इश्यू असतो. रिलेशनशिप म्हणजे काय, फक्त नवरा बायको मधलीच रिलेशनशिप आहे अशातला भाग नाहीये. एका फॅमिलीतली रिलेशनशिप आहे. मुलगा त्याच्या वडिलांचे संबंध आहेत, नवरा बायकोचे संबंध आहेत, आई मुलाचे संबंध आहेत, सासू सुनेचे संबंध आहेत, जे खूप महत्वाचे आहेत आपल्याकडे. आणि कस्टमर रिलेशन्स पण आहे. ऍट द व्हेरी सेम टाइम तुम्ही जेव्हा ऑफिसमध्ये तुमचं काम करता तेव्हा ऑफिसमध्ये ज्या व्यक्ती आहेत, तुमचे सबऑर्डिनेट्स आहेत, को एम्प्लॉयर्स आहेत, त्यांचेही संबंध आहेत ना. आपण रोज त्यांच्याशी इंटरॅक्ट करतो. तर हे रिलेशनशिप्स एका दिशेतून पकडली जातात, नैऋत्येतून. आता माझ्याकडे ना भरपूर केस अशा झालेल्या आहेत. एक छोटीशी तुम्हाला एक गंमत सांगतो. एक केस होती, आम्ही गेलो होतो त्यांच्याकडे,
फॉर्च्युनेटली माझी वाईफ पण याच फील्डमध्ये आहे. आम्ही दोघंही त्या क्लायंटला भेटायला गेलो होतो आणि त्यांच्या घरी आम्ही बसलो होतो. असेच जनरल डिस्कशन सगळी चालली होती. त्याने सांगितलं हे इश्यूज आहेत, असं आहे, तसं, हे प्रॉब्लेम्स होत आहेत, तसे प्रॉब्लेम्स होत आहेत, पैसा मिळत नाही मला वेळेवर, मला ऑपॉर्च्युनिटीज मिळत नाही, सगळं आम्ही नोट डाऊन करत होतो, व्यवस्थित लिहिणं चाललं होतं. आणि अलगत त्यांच्या वाईफने सांगितलं, सर आणखीन एक इश्यू आहे, त्यांचे ना एक्स्ट्रा मरायटल अफेअर्स आहेत. ही अशी मोठ्याने सांगायची गोष्ट नसते ना. आता एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होण्यासाठी कारणीभूत त्यांच्या घरात काय ठरलं असेल, तर त्या दिशेमध्ये नैऋत्येत असलेला एक 3 पायांचा टिपॉय. आपण कधी विचार करू शकतो या गोष्टीचा? एक टिपॉय या गोष्टीला कसा कारणीभूत ठरू शकतो? पण हा बघायचा दृष्टिकोन महावास्तूचा आहे. आम्हाला या गोष्टी कळतात, आम्ही त्याच्यातून ते समजून घेऊ शकतो. तर साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य कोणामध्ये जर लाल रंग असला तर घरातले कलह कधीही थांबणार नाहीत, वाद सारखे होत राहतील. तुमच्या नैऋत्यमध्ये जर हिरवा रंग आला तर तो हिरवा रंग तुम्हाला कधीही सेटल होऊन देणार नाही, स्टेबल होऊन देणार नाही. रिलेशनशिप्स तुमची स्पॉइल होत राहतील कंटिन्युअसली. साऊथ वेस्टचा आणखीन एक तुम्हाला किस्सा सांगतो. एका क्लायंटने मला फोन केला, सर माझे हेल्थचे खूप इश्यूज आहेत, मला गेली 3 वर्ष दम्याचा त्रास आहे आणि भरपूर औषधं घेऊन बघितली पण काही त्याच्यातून निष्पन्न होत नाही. आम्ही फोनवर आधी बोललो, त्यांच्याकडून काही लेआउट्स वगैरे मी मागवले, त्यांच्यावर काम केलं, त्यांना बेसिक सगळे मी जी काही सांगायची होती ती रिमेडियल ट्रीटमेंट सजेस्ट केली आणि एक साधारण महिन्याभरानंतर फॉलोअप साठी त्यांना फोन केला. फोन केल्यावर त्याने सांगितलं, सर हा आता बाकीचं हेल्थ वाईज आय एम ओके, पण मला एक वाटतं की तुम्ही जर माझ्या घरी येऊन गेलात तर खूप बरं होईल. म्हटलं ठीक आहे. मी त्यांच्या घरी गेलो आणि घरात एक साधारण असं, आपण एक वास्तू कन्सल्टंट म्हणून घरात साधारण आपण नजर मारतो सगळीकडे. तर अशी नजर मारताना मला एका ठिकाणी ना ते अमेझॉनवर स्टिकर्स मिळतात हल्ली, खूप छान स्टिकर्स असतात, आपण ना असे बघून लगेच प्रेमात पडतो. तर एक स्टिकर होता, जो स्टिकर भिंतीवर लावला होता त्याच्यात ना एक पिंजरा होता. त्या पिंजऱ्याच्या आतमध्ये 2 पक्षी होते. पिंजऱ्याचा दरवाजा ओपन होता आणि पिंजऱ्याच्या बाहेर त्या दरवाजावर एक पक्षी बसला होता. मी या व्यक्तीला फक्त विचारलं, बाबा रे तू हेल्थचं एवढं सगळं सांगितलंस पण तुझ्या घरात तुझे रिलेशनशिपचे इश्यूज आहे त्याच्याबद्दल तू एका शब्दाने बोलला नाहीस. त्यांनी मला विचारलं, सर तुम्हाला कसं कळलं हे? म्हटलं ते सोडून दे, पण हे आहे की नाही खरं? मला हो सर तसंच आहे. ऍक्च्युली काय झालं, तर मी ज्या कंपनीत काम करतो तो सीए आहे माणूस, त्या कंपनीने मला काही अब्रॉडच्या टूर्स लावल्या. मी बाहेर जात असे, 3-3, 6-6 महिने बाहेर जात असे. माझी बायको माझ्याच ऑफिसमध्ये काम करते आणि माझ्याच ऑफिसमध्ये दुसऱ्या एका माणसाशी तिचे संबंध जुळले, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स ज्याला आपण म्हणतो. आता ही गोष्ट त्याने नॅचरली मला सांगितली आणि पहिल्यांदा भीतीपोटी, पण तिथे त्या दिशेमध्ये हे 3 पक्षी दिसल्यामुळे मला ती गोष्ट कळली. कारण आम्हाला या गोष्टी माहिती आहेत ना, कुठल्या दिशेत काय तत्व आणि कुठल्या दिशेत कुठल्या गोष्टी काय हानी करू शकतात. जसं मी मगाशी सांगितलं तुम्हाला, ईशान्य कोणामध्ये असलेली टॉयलेट 100% कॅन्सर आणि ब्रेनशी रिलेटेड डिसऑर्डर्स घेऊन येते, 100% घेऊन येते. तसंच ईशान्य दिशेमध्ये असलेला लाल रंग सुद्धा ह्या गोष्टींना कारक बनू शकतो. ईशान्येच्या बरोबर समोरच्या बाजूला ऑपोजिट एंडला येते साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य, जी पितरांची दिशा आहे. पितरांचे आशीर्वाद आपल्याला ह्या दिशेतून मिळतात. या दिशेमध्ये जर अँटी एलिमेंट्स आली तर तुमची रिलेशनशिप कधीही स्टेबल होत नाही. मी जेव्हा मूळ महावास्तूमध्ये आलो, मी आय वॉज नेव्हर अ फर्म बिलिव्हर ऑफ वास्तूत मला कधी इंटरेस्ट होता. मी सगळ्या गोष्टी शास्त्रीय दृष्टिकोनातून आधी तपासून सुलाखून घ्यायचो की योग्य होतं की नाही, तर पुढे जायचं. मला कन्सेप्ट पटले, आमच्या सरांनी सांगितलेल्या गोष्टी ह्या शास्त्रीय पद्धतीने जात होत्या. माझी पहिली सर्वात मोठी जी केस होती ज्याच्यात मला
100% रिझल्ट इमिजिएट मिळाला होता, ती होती चाइल्ड बर्थची. एक फॅमिली होती, 6 वर्ष लग्नाला झालेली, त्यांना मूल होत नव्हतं. मेडिकली एकदम परफेक्ट होते, इश्यूज बाकी काही नव्हते. मी यांच्या घरामध्ये बेसिक बॅलन्सिंग आम्ही जे करतो ते करून फक्त एकच गोष्ट केली होती, सासू सासऱ्यांची रूम आणि ह्या कपलची रूम एक्सचेंज केली, फक्त इंटरचेंज केली. त्याचा रिझल्ट असा आला, मला 2 महिन्यांनी त्यांचा फोन आला की शी इज कॅरिंग अ बेबी. त्यांनी 2 महिन्यांनी फोन करायचं कारण असं की एकदा डॉक्टरांकडून कन्फर्मेशन होऊन सोनोग्राफी वगैरे सगळं करून व्यवस्थित हे कळल्यानंतर त्यांनी मला कळवलं. आणि त्या क्षणापासून माझा महावास्तू ह्या गोष्टीवरती पूर्ण विश्वास बसला. कारण त्यांच्याकडे ज्योतिषातून बघताना काय दिसत नव्हतं, मूल होणारे कन्फर्म होतं, मेडिकल पॅरामीटर्स कुठलेही नव्हते, त्यांच्यात अंडरस्टँडिंग चांगलं होतं, कुठलेच काही स्ट्रगल होण्यासारखे प्रॉब्लेम नव्हते की ज्याच्यामुळे ते अडकतायत. पण दिशा, केवळ दिशा बदलल्या आणि दिशा बदलल्यामुळे ही गोष्ट झाली. याच्या व्यतिरिक्त काही केलं नाही. तर या पद्धतीने वास्तूतून महावास्तूची उकल होते. आपण आता माझ्या टॉकच्या एंडकडे येऊया. मी थोडक्यात तुम्हाला महावास्तूचं स्वरूप सांगितलं, महावास्तूतून आपण कुठल्या दृष्टिकोनातून वास्तूकडे बघतो हे सांगितलं, आणि सर्वात महत्वाचं, जोपर्यंत तुम्हाला प्रॉब्लेम नाहीये तोपर्यंत वास्तू करू नका. डॉक्टरांकडे आजारी असल्यावरच जातो, एक्झॅक्टली तसंच जेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम येईल तेव्हा तुम्ही वास्तू करा आणि योग्य माणसाचा सल्ला घ्या. हे खूप गरजेचं आहे, कारण आजच्या घडीला लोक वास्तूच्या माध्यमातून फक्त पैसे कसे काढता येतील ह्याच्यावर विचार करतात. सोल्युशन्स कोणीही देत नाही. आम्ही पैसे घेतो, डेफिनेटली घेतो, पण आम्ही सोल्युशन्स पण देतो. दुसरी महत्वाची गोष्ट, हेल्थ, एज्युकेशन आणि रिलेशनशिप्स याला आम्ही चार्ज करत नाही. हा सर्वात महत्वाचा पार्ट आहे. माणूस जो हेल्थच्या प्रॉब्लेम्स मध्ये आहे, जो स्वतः रेग्युलर अडकलेला आहे, त्याच्या जीवनामध्ये त्रस्त आहे, मला एक सांगा, त्याला जर मी सांगितलं की बाबा रे माझे 50,000 रुपये होतील, त्याची काय अवस्था असेल? तो ऑलरेडी हेल्थवरती एवढे पैसे खर्च करतोय. एखाद्याचा मुलगा अभ्यासच करत नाहीये आणि त्याला मी सांगितलं बाबा रे, तर तोही नॅचरली तसंच म्हणेल ना. पण समजा मी जर त्याला सांगितलं की अभ्यासाची दिशा पश्चिम आणि नैऋत्येच्या मधली आहे आणि ह्या दिशेमध्ये जर तू जर क्रिकेटची बॅट ठेवलेली असलीस तर तुझा मुलगा क्रिकेट खेळत असेल, आणि जर टीव्ही ठेवला असेल तर तुझा मुलगा टीव्हीच बघत असेल कायम, तर तो गोंधळात पडला तर खरं नाही त्याच्यात. म्हणजे तो गोंधळ 100% पडेल. कारण ही गोष्ट कशी कळली तुम्हाला हा त्याच्या पुढे मोठा एक प्रश्नचिन्ह असेल. कारण त्या दिशेमध्ये ते तत्व आलं ना. टीव्ही काय करतो? टीव्ही अट्रॅक्शन देतो आपल्याला. टीव्ही अट्रॅक्ट्स, मोबाईल अट्रॅक्ट्स. त्या दिशेमध्ये जर ह्या गोष्टी असल्या तर खचितच मुलं अभ्यास करणार नाही. क्रिकेटची बॅट असली तर तो कायम क्रिकेटची बॅट घेऊन खेळायलाच आहे. तर हा एक थोडक्यात महावास्तूचा प्रवास आहे. आमचे काही कोर्सेस पण होतात. बेसिक फाउंडेशन कोर्सेस आहेत जे 2-2 दिवसांचे असतात. त्याच्यानंतरचे काही कोर्सेस आहेत जे साधारण ज्यांना प्रॅक्टिस करायची त्यांच्यासाठी आहेत, आणि बाकी काही कोर्सेस आहेत जे 6 दिवसांचे आणि वरच्या लेव्हलचे आहेत. त्याचबरोबर ऍस्ट्रोचे पण कोर्सेस महावास्तूतर्फे घेतले जातात, आणि एक ऍस्ट्रो वास्तू रिमेडियल कोर्स नावाचा एक कोर्स घेतला जातो. महावास्तू फाउंडेशन कोर्स माझे गुरु आता उद्यापासून कंडक्ट करतायत, जो ऑनलाईन असेल. साधारण 5 तारखेपासून 21 तारखेपर्यंत तो कोर्स होणार आहे, आणि त्या कोर्समध्ये डिटेल्ड इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाईल. जर कोणाला कोर्स करायचा असला तर या कार्यक्रमाच्या एंडला तुम्हाला एक लिंक मिळेल, त्या लिंकवर तुम्ही एनरोल करू शकता आणि महावास्तू.com ला व्हिजिट करून महावास्तू संदर्भात माहिती पण सगळी जाणून घेऊ शकता. मला जी इन्फॉर्मेशन पुटअप करायची होती ती मी आता तुम्हाला सांगितली. तुमच्याकडून काही क्वेरीज असल्या, काही प्रश्न असले तर आपण आता त्याच्यावरती येऊया. पाध्ये सर.
मला सगळ्यात महत्वाचा प्रश्न की आपण आता जे सांगितलं की सगळे देव जे आहेत ते सगळे हम्म. पश्चिम दिशेला आहेत. पण बरोबर. पण वास्तूमध्ये जर बघितलं तर आपल्याला सगळेजण सांगतात की नॉर्थ ईस्टला तुम्ही तुमचं मंदिर ठेवायला पाहिजे. बरोबर. तर याच्यामध्ये नक्की कशी विसंगती आहे का हे दोन्ही शास्त्र बरोबर? दोन्ही शास्त्र बरोबर आहेत. ती अशा दृष्टीने मूळ ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे ईशान्यम देवतागृह. ईशान्यम देवतागृहम म्हणजे काय? ईशान्य दिशेत देवतेचा वास आहे. मी मगाशी जसं तुम्हाला सांगितलं, ईशान्य देव बसतात, देव वसतात आणि त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट डायरेक्शन मध्ये नैऋत्यमध्ये पितर असतात. आपण बऱ्याच वेळा बघतो की घरामध्ये आपण नॉर्मली ईशान्य देवतेचं स्थान तर करतो, पण तिथे पितरांना पण आणून बसवतो. वास्तविक देवता कोण आहेत तर सशरीर धारण न केलेले ते देव, त्यांनी देह धारण केलेला नाहीये, त्यांना आपण देव ह्या संकल्पनेत ठेवतो. आणि देवतांचं आणि पितरांचं विशेष चांगलं बॉन्डिंग नाहीये. त्याच्यामुळे जर देवतेच्या दिशेमध्ये पितर आले तर आपल्याला विचार करण्यात प्रॉब्लेम्स होऊ शकतात. आता तुम्ही जो प्रश्न विचारला की ईशान्य आणि पश्चिम हा फरक कसा, तर मुळात एक गोष्ट लक्षात घ्या, ईशान्येत देवता बसवायचं स्थान हे घरांसाठी आहे. मंदिरांसाठी खरं सांगायचं तर त्या देवतेच्या गुणधर्माप्रमाणे त्याचं स्थान निश्चित होतं. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर वेस्ट बेंगॉलमध्ये वगैरे त्या साईडला गेलात तर दुर्गा मातेची सगळी मंदिर जी आहेत ही दक्षिणेमध्ये आहेत. दुर्गा माता ही कारक कसली आहे तर आपण बघितलेलं आहे ही देवता शक्ती देवता आहे. शक्ती आपल्याला कुठून मिळते तर शक्ती आपल्याला अग्नीतून मिळते, फायर मधून मिळते. तर त्या दिशेमध्येच म्हणजे साऊथ ईस्ट पासून साऊथ हा जो पूर्ण एक एरिया आहे त्या एरियामध्ये महालक्ष्मीचं स्थान असेल, दुर्गा मातेचं स्थान असेल. पण विष्णू जेव्हा विष्णू बरोबर लक्ष्मी असते तेव्हा विष्णूचं स्थान हे पश्चिमेतच असतं. पद्मनाभ स्वामी टेम्पल हे विष्णूचं खूप मोठं मंदिर आहे. इव्हन तिरुपती बालाजी विष्णूचंच मंदिर आहे. या मंदिरांमध्ये मूर्ती ही वेस्ट मध्ये बरोबर पश्चिमेत आहे. आणि त्याचं शास्त्रीय दुसरं आणखीन एक कारण असं आहे की जेव्हा ही देवता मंडळ मांडली जातात, मी तुम्हाला मगाशी तसं सांगितलं की पश्चिमेमध्ये पुष्पदंत आणि वरुण ह्या दोन देवता आहेत, ज्या दोन देवतांवर मूर्ती ठेवली जाते. पण आपण नमस्कार जेव्हा करतो तेव्हा आपण देवतेच्या समोर उभे असतो आणि त्या देवतेच्या समोर बरोबर समोर जी देवता वास्तुमंडलात आहे त्या देवतेचं नाव मित्र आहे. आपण मित्रच्या स्थानावर उभं राहून देवाकडे एखादी इच्छा मागतो मित्र ह्या स्थानातून. ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. जेव्हा आपण पूर्ण भावनेने त्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो तेव्हा तो आपण मित्र म्हणतो. देवावरती श्रद्धा ठेवून जेव्हा एखादी आपण गोष्ट मागतो, एखादं मागणं मागतो तेव्हा ते पूर्ण होतं. आणि ते पूर्ण झाल्यामुळे आपण काय करतो, इच्छा पूर्ण झाली ना, आपण काहीतरी नवस बोललेलो असतो किंवा काही असतं म्हणून आपण दान करतो किंवा पैसे देतो. हे ट्रान्सफॉर्मेशन आहे. दिस इज ट्रान्सफॉर्मेशन. कारण आपल्याला एक्सपिरियन्स आला, तो एक्सपिरियन्स आपण ट्रान्सफॉर्म केला. आणि ट्रान्सफॉर्मेशन जेव्हा जेव्हा होतं तेव्हा त्याच्यामध्ये एनर्जी ट्रान्सफॉर्म होत राहते. क्लिअर आहे सर? हा, एकदम क्लिअर. ओके. आणखीन काही प्रश्न कोणाचे? आणखीन कोणाला काही असेल तर विचारू शकता. हॅलो. हा हा सर्वे सर, एक प्रश्न विचारायचा आहे. विद्यार्थ्याची बोला. हा, घराचा जो मुख्य दरवाजा असतो तो हा नेमका कुठल्या दिशेला असावा ह्याच्याबद्दल खूप लोकांमध्ये काही काही शंका असतात. काही लोक बरोबर. दरवाज्यांची डायरेक्शन थोडीफार बदलून घेताना दिसतो, म्हणजे सरळ असेल तो तिरका करून ठेवतात. तर हे वास्तुशास्त्रीय दृष्ट्या कितपत योग्य आहे? त्याला बेस आहे. बेस अशा दृष्टीने आहे की पेरिफेरियल एरियाज मध्ये 32 देवता वास करतात वास्तूमध्ये आणि त्यातल्या 10 देवता तुम्हाला खूप चांगले रिझल्ट देतात. त्या 10 देवता कशा आहेत तर नॉर्थ मध्ये 2 आहेत, ईस्ट मध्ये 2 आहेत, साऊथ मध्ये 2 आहेत आणि पश्चिमेत 2 आहेत. आणि आणखीन एक देवता जी बसलेली आहे ती नॉर्थ ईस्ट मध्ये आहे.
आता ह्याच्या डिटेल अनालिसिस मध्ये आपण आता जाऊ शकत नाही, कारण तो आत्ताचा पार्ट नाहीये. पण मुद्दा असा की त्या दिशेमध्ये जर आपण दरवाजे जर ओपन केले किंवा दरवाजे जर तिथे असले, आता फॉर एक्झाम्पल आपण कायम म्हणतो दक्षिणमुखी दरवाजा एकदम खराब असतो, हे सर्वज्ञात आहे, आपण असं म्हणतो. पण तुम्ही कधी साऊथ मध्ये गेलात का? प्रॉपर साऊथ मध्ये दक्षिणमुखी दरवाजाला खूप महत्व आहे. हो बापरे. हा, कारण काय ना, त्याला एक कारण असं आहे, दक्षिणेमध्ये एक दिशा आहे. आम्ही आता काय करतो, जेव्हा वास्तू अप्लाय करतो तेव्हा एक वास्तू आम्ही साधारण 16 पार्ट्स मध्ये डिव्हाइड करतो बर. आणि त्यातले 4 पार्ट्स खूप पॉझिटिव्ह असतात. हा. त्या 4 पार्ट मध्ये साऊथची जी जागा येते त्या दिशेमध्ये जर दरवाजा असला तर तुमच्या घरात येणारा पैसा कधी थांबतच नाही हो. बर. ज्या मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज आहेत, त्या मोठ्या इंडस्ट्रीचा जर तुम्ही स्टडी केला तर त्यांचे दिशेला दरवाजे जे आहेत हे या स्पेसिफिकली साऊथ दिशेला आहेत. मी मल्टीनॅशनल इंडस्ट्रीज पण म्हणतोय याच्यामध्ये. म्हणजे आता त्याने थोडक्यात हा हा कुठल्याही दिशेला दरवाजा असला तर हरकत काय नाही, प्रत्येक दिशेला या देवता आहेतच. देवता आहेत, पण मी मगाशी म्हटलं तसं त्यातल्या 10 देवता खूप चांगले रिझल्ट देतात. नैऋत्येचा दरवाजा सर्वात खराब, तो कधीही असू नये. कारण मी मगाशी तुम्हाला सांगितलं तसं नैऋत्य पितरांची दिशा आहे. नैऋत्येमध्ये असलेला दरवाजा तुम्हाला सगळ्या लोकांपासून तोडतो, दूर घेऊन जातो, तुम्हाला निरीच्छ करतो, पैशाची प्राप्ती तुमची थांबते. तोच दरवाजा तुमचा एक्झॅक्ट उत्तरेत असला तर कंटिन्युअस धनलाभ होत राहतो. एक्झॅक्ट पूर्वेत असला, मी जेव्हा एक्झॅक्ट पूर्व म्हणतो तेव्हा वास्तूच्या दृष्टिकोनातून म्हणतोय, पारंपरिक वास्तूच्या दृष्टिकोनातून नाही. एखादा पॉलिटिशियन आहे आणि त्याला पॉलिटिक्स मध्ये सेटल व्हायचंय, जर त्याचा पूर्वेचा जर दरवाजा असला तर त्याच्यासाठी ती वास्तू सर्वात चांगली असते. इंडस्ट्रियलिस्ट साठी साऊथचा दरवाजा आणि आणि सर्वसामान्यांसाठी हे सगळे चालू शकतात ना. मला सांगा ना, आता समजा तुम्हाला जर साऊथचा दरवाजा मिळाला चांगला तर तुम्हाला नकोय का? कंटिन्युअस येणारा पैसा कोणाला नकोय हो? नाही, हवाच आहे. फक्त आपण काही व्यवसाय या दृष्टिकोनातून सांगतात की उद्योजक किंवा राजकारणी, तसं एक नोकर पेशा माणूस याला काय योग्य? उत्तरेचा दरवाजा चांगला आहे, पूर्वेचा चांगला आहे, दक्षिण एरवीच चालेल आणि पश्चिमेतला दरवाजा पण चालतो, पण नैऋत्येतला दरवाजा कधीही घेऊ नये. नैऋत्य दिशा ही वर्ज्य आहे हो हो, दरवाजाच्या दृष्टिकोनात 100% वर्जे. पण तुम्ही नैऋत्य जेव्हा बघता तेव्हा ती महावास्तूच्या पर्स्पेक्टिव्हने बघायला पाहिजे, कारण म्हणजे आमचा बघायचा दृष्टिकोन वेगळा आहे. जे आपल्याकडे जो काय म्हणून मोबाईल ऍप वापरून आपण दिशा बघायची ना. हा, दिशा मिळेल तुम्हाला, पण त्याच्यात अॅक्युरेसी तुम्ही काढणार कशी? जोपर्यंत तुम्ही सेंटर ड्राईव्ह करत नाही परफेक्ट, तोपर्यंत अॅक्युरेट दिशा मिळत नाही. नाही, पण एक तात्पुरती दिशा आपल्याला हो हो हो, समजते. डेफिनेटली, नक्कीच कळेल. हो हो हो, वादच नाहीये. नैऋत्य साधारण आपल्याला कळतेच घरातली कुठली आहे. जर आपण घराच्या सेंटरला उभे राहिलो आणि मोबाईल मधल्या जरी कंपासवर बघितलं आपण, तरी आपल्याला साऊथ वेस्ट कुठे येते हे कळतच ना. तर साऊथ वेस्टच्या दिशेमध्ये दरवाजा असू नये आणि नॉर्थ ईस्टच्या दिशेमध्ये टॉयलेट असू नये. नॉर्थ ईस्टला टॉयलेट असून अजिबात असू नये. नाही, पण मी खरं तर तुमचा खूपच वेळ घेतोय, इतरांनाही प्रश्न नाही, काही हरकत नाही. बोला. नाही, ठीक आहे, धन्यवाद. हा, आणखीन काही प्रश्न आहेत? सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे की म्हणजे आता आम्ही एक घर बनवायला काढलं होतं, त्याच्यामध्ये 3 महिन्यानंतर लॉकडाऊन चालू झाला, तर ते तिथेच काम अडकून पडलंय. पण त्याच्या पिरियड मध्ये एक हे झालं की आता आपण म्हणतो की काच तुटणं म्हणजे एक, काही म्हणतात की चांगलं असतं, काही म्हणतात वाईट असतं. तर त्या नवीन घराची काच एका म्हणजे खेळताना एका मुलाकडून तुटली, तर ते म्हणजे काय असेल, कितपत म्हणजे चांगलं आहे की वाईट? काही संबंध नाही या गोष्टीचा. काही नाही ना. तुमची अडचण काय? असं आहे काच की फुटली याचा काही संबंध नाहीये, ते कुठेही जोडू नका. मुलं खेळताना काच फुटू शकते, ते तुम्ही राहायला गेल्यावरही फुटेल. नाही, म्हणजे नवीन होतं आणि त्याच्यामध्ये मग भरपूर म्हणजे बोलायला लागली की काच वगैरे फुटली किंवा काय. नाही नाही नाही, काही नाही, काही नाही, ऍब्सोल्युटली काही नाही. त्याचा संदर्भच नाही कुठे काही.
हा, आणखीन काही? सर आणखीन डे टू डे बेसिस वरती आपण वास्तू कसं बघू शकतो? म्हणजे आपल्याला रेग्युलर बेसिस वरती वास्तू बघायची झाली तर आपल्याला कसं बघायला पाहिजे? नाही, मुळात मी तुम्हाला आता म्हटलं तसं काही स्पेसिफिक दिशा ज्या खूप गरजेच्या आहेत, जसं साऊथ ईस्ट मी तुम्हाला सांगितली, नॉर्थ ईस्ट सांगितली, साऊथ वेस्ट आणि नॉर्थ, ह्या मुख्य दिशांमध्ये तत्व फक्त इम्बॅलन्स झालेली नाहीयेत ना, एवढं बघायचं. साऊथ ईस्ट मध्ये जर कोणाच्या टॉयलेट असली, टॉयलेटचं फंक्शन काय आहे की अनवॉन्टेड गोष्टी ड्रेन करणं. शरीरातला जो अनवॉन्टेड पार्ट आहे तो आपण टॉयलेटच्या थ्रू ड्रेन करतो. ड्रेनिंग ही ऍक्टिव्हिटी टॉयलेटची आहे. समजा हीच टॉयलेट जर एखाद्या कोणाच्या घरामध्ये जर साऊथ ईस्ट मध्ये आली तर तो अग्नी तिथला जो आहे तो ड्रेन होतो, तो फ्लश ऑफ होतो. पैशाचा परमनंट प्रॉब्लेम राहतो. आणि आम्ही छोटे छोटे उपचार करतो. छोटे उपचार म्हणजे काय? साधी 4-4 इंचाच्या प्लास्टिकच्या टेप लावणं, अगदी छोटे उपचार असतात, याच्याने रिझल्ट येतात. तर साऊथ ईस्ट मध्ये बघायचं कुठे निळा रंग नाहीये आणि काळा रंग नाहीये. त्याचबरोबर नॉर्थ मध्ये कुठे पिवळा रंग आणि लाल रंग येत नाही ना, हे बघायचं. ईशान्येमध्ये लाल रंग असता कामा नये. आपण ईशान्येमध्ये काय करतो, बऱ्याच वेळा ईशान्येमध्ये आपण मंदिरं घरात बनवतो आणि तिथे आपण कॉपरच्या मूर्ती ठेवतो, लाल वस्त्र ठेवतो, लाल बल्ब लावतो. तुम्ही बघा, तुमच्या घरात जर तुमच्यापैकी कोणाच्या जर असलं तर घरामध्ये रेग्युलर भांडण होत असतील, तुमच्या विचारात क्लॅरिटी नसेल, एकाने एक गोष्ट मांडली की समोरचा माणूस त्याला 100% खोडून काढायला निघालेला असतो. कारण काय? तर ईशान्य देशात देवतेची दिशा दिलेली आहे आणि देवता गृहम म्हटलेले, देवतेची दिशा आहे. देवता आपल्याला विचार देते. अग्नी तिथे आल्यामुळे अग्नीचं काय कारण आहे? इन्फ्लेमेशन देणं. मग त्या विचारांमध्ये तो हीट डेव्हलप करतो आणि गरमागरमी त्याच्यामध्ये होते. त्यामुळे डोकं शांत राहत नाही. नॉर्थ ईस्ट मध्ये एखाद्याचं जर किचन असले आणि किचन मध्ये जर मिक्सर असला तर तो कायम म्हणेल, अरे डोक्यामध्ये फिरते सारखं. असे मुद्दे असतात. त्याच्यामुळे नॉर्थ ईस्ट, साऊथ ईस्ट, साऊथ वेस्ट या 4 दिशा बघणं खूप गरजेचं आहे. इथे अँटी एलिमेंट्स कुठले असता कामा नये. साऊथ वेस्ट मध्ये देव्हारा कधीही करू नये. तिथे पितरांचे फोटो लावावेत. साऊथ वेस्ट मध्ये देव्हारा असला तर तुमचा पैसा सगळा थांबतो, आवक थांबते. हे लक्षात घ्या. आणि काही प्रश्न? हॅलो. हा, शुभदा गोडबोले इथे. नमस्कार. एक डाऊट आहे. दक्षिणेला, घराच्या दक्षिणेला पाण्याचा साठा, टाकी, विहीर असू नये असं म्हणतात. तर ते बरोबर आहे. योग्य आहे. जर घराच्या एक्झॅक्ट दक्षिणेमध्ये जर पाण्याचा साठा असता तर ते जल अग्नीला विझवतो. मी मगाशी म्हटलं तसं इथे पैशांचे इश्यूज राहतात, हेल्थचे इश्यूज राहतात, ऍक्सिडेंटचं भय राहतं आणि घरात कलह होत राहतात. इतके सगळे निगेटिव्ह इफेक्ट आहे. हो हो. पण समजा आता बिल्डिंग मध्ये आहोत आपण आणि इलाज नसेल, तिथे जसं बिल्डरनी बांधून दिलंय त्याप्रमाणे जर येत असेल तर त्याला काही पर्याय किंवा असं काही आहे का? नाही, मुळात एक लक्षात घ्या, जेव्हा आपण बिल्डिंग कन्सिडर करतो तेव्हा बिल्डिंग मध्ये मल्टिपल युजर्स असतात. तिथे असलेली टाकी तुम्हाला कुठल्याही प्रकारे त्रासदायक होत नाही. अच्छा, स्वतंत्र घर असेल, स्वतंत्र घर असेल तेव्हाच. अच्छा, त्या टाकीचा संदर्भ कुठेच लागणार नाही. हा, मात्र एक गोष्ट होऊ शकते, जर एखाद्या बिल्डिंग मध्ये ईशान्येमध्ये टाकी असली तर त्या टाकीचा त्या बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या लोकांच्या हेल्थवर परिणाम होऊ शकतो. अच्छा, म्हणजे सगळ्यांवर होणार. हो हो हो. तुम्ही आता बिल्डिंग मध्ये समजा राहताय तर बिल्डिंग मध्ये सगळेच्या सगळे फ्लॅट्स आयडेंटिकल असतात आणि काही लोकेशन्स म्हणजे टॉयलेटची लोकेशन्स ही फिक्स असते. टॉयलेटची लोकेशन ही थ्रू आउट द बिल्डिंग सगळ्या मजल्यांमध्ये सेम लोकेशनला येते. माझ्याकडे एक केस होती, साधारण 11 मजल्याची बिल्डिंग होती आणि 11 मजल्याच्या बिल्डिंग मध्ये मी माझ्या मित्राकडे गेलो होतो तेव्हा वास्तू करायला. आणि वास्तू जेव्हा केली तेव्हा लक्षात आलं की त्याची टॉयलेट
नॉर्थ ईस्ट मध्ये होती, त्याने चेंजेस केल्या होत्या तेव्हा त्याने ती तिथून काढली होती. त्याला काय माहिती नव्हती नॉर्थ ईस्ट येते, पण त्याने ती टॉयलेट नंतर कन्व्हर्ट केली होती बाथरूम मध्ये. पण मूळची तिथे बिल्डरच्या प्लॅन मध्ये तिथे टॉयलेट दाखवलेली होती. मी सहज त्याला प्रश्न विचारला, बाबा हे म्हटलं तुझ्या बिल्डिंग मध्ये काही लोकांना कॅन्सर वगैरे असे काही इश्यूज आहेत का, किंवा ब्रेन डिसऑर्डर्स म्हणूया, पॅरालिसिस वगैरे अशा काही गोष्टी झाल्या आहेत का? तो म्हणाला हो, ऑलमोस्ट मी तर सांगेन जवळपास 70-80% लोकांना हे इश्यूज आहेत आता या घडीला. बापरे. कारण हे नॉर्थ ईस्टची टॉयलेट, मी तुम्हाला आता मगाशी म्हटलं तसं, टॉयलेट हे निचरा करते सगळ्या गोष्टीचा. आणि निचरा करताना वास्तुपुरुष तुम्ही बघितला असेल, साधारण वास्तू जाणकार आहेत त्यांना माहिती आहे की वास्तुपुरुषाचं डोकं आपण नॉर्थ ईस्ट मध्ये दाखवतो, ईशान्येमध्ये दाखवतो. म्हणजे हा जो भाग आहे डोक्याचा, ब्रेनचा, तो त्या दिशेमध्ये येतो ज्या दिशेमध्ये टॉयलेट आहे. आपण सबकॉन्शियसली आपल्या वास्तूशी कनेक्टेड असतो, कॉन्शियस माइंड कनेक्ट होत नाही, पण सबकॉन्शियसली आपण कनेक्टेड असतो. आपल्या सबकॉन्शियसला माहिती असतं घरात कुठल्या गोष्टी योग्य आहेत, कुठल्या गोष्टी अयोग्य आहेत, आणि आपण कॉन्शियसली घरामध्ये चेंजेस करतो ज्याच्यामुळे आपल्याला नंतर त्रास होतो. तर या साऊथ ईस्ट मध्ये तुमच्या असलेल्या टाकीचा तुम्हाला काही त्रास होणार नाही, त्याची काळजी नका. ओके, थँक्यू. हा, कोणी प्रश्न? मी विचारू प्रश्न? हा हा. नैऋत्येला दरवाजा नको, पण जर असला तर काय पर्याय? नैऋत्येत दरवाजा असला ना, मुळात कसं आहे, तुम्ही काही प्रॉब्लेम फेस करताय का? नैऋत्येच्या दरवाजाचे प्रॉब्लेम्स काय असू शकतात हे मी तुम्हाला सांगतो. एक, शेजाऱ्यांबरोबर न पटणं. दुसरा प्रॉब्लेम आहे घरात एखाद्या व्यक्तीला व्यसन लागणं. तिसरा प्रॉब्लेम असा आहे की जे बिझनेसमध्ये आहेत किंवा अशा प्रकारच्या काही गोष्टी करतायत, त्यांचे ऑपोनेंट असतात ना की समव्यवसायिक, तर यांच्याकडे तो व्यवसाय न येता त्या समव्यवसायिक असलेल्या व्यक्तीकडे तो व्यवसाय जातो. हे काही प्रॉब्लेम नैऋत्येच्या दरवाजाचे आहेत. तर नैऋत्येच्या दरवाजाला एक करता येईल, आपला उंबरठा जो असतो ना, उंबरठ्याच्या बरोबर आतल्या बाजूला, म्हणजे घराच्या आतून उंबरठ्याला लागून एक 4 इंचची पांढरी पट्टी चिकटवून टाका खाली. ऐकू येत नाहीये. हॅलो हॅलो, येतोय आवाज? आता आला. घरातल्या आतल्या बाजूला, उंबरठ्याच्या आतल्या बाजूने उंबरठ्याला चिकटून जेवढी दरवाजाची चौकट आहे त्या चौकटीमध्ये एक 4 इंचाची पट्टी पांढऱ्या रंगाची लावायची. नाही ऐकू नाही. यांचा नेटचा काहीतरी इश्यू आहे डेटाचा. पांढऱ्या रंगाची पट्टी लावून घ्या एक 4 इंचाची. अच्छा. हा, हे फक्त तुमच्यासाठी आहे, बाकी कुणी लावू नका. ऐका, उंबरा 4 इंचाचा नाही आहे, मग उंबऱ्याच्या आतमध्ये, उंबरठ्याच्या आत सांगितलं मी, जमिनीवर. अच्छा, जमिनीवर. ओके, जिथे उंबरा संपतो एक्झॅक्टली तिथे लावायचं. ओके ओके ठीक आहे. ओके, थँक्यू सर. हा, आणखीन काही प्रश्न? नमस्कार सर. नमस्कार. मला विचारायचंय, तुम्ही आता साऊथ आपल्या आग्नेय कोणामध्ये जे सांगितलं की काळा रंग असू नये. हो हो. जनरली आपल्या किचन प्लॅटफॉर्मचा कलर हा काळाच असतो. बरोबर. आणि आता आमची बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला गेली तर आम्ही जिथे राहायला आलो तिथे संपूर्ण ओटा काळ्या रंगाचा आहे आणि दक्षिणेला नळ आहे. तर मग नळ असू दे, काही इश्यू नाही त्याचा. नाही, पण हा काळा प्लॅटफॉर्म पूर्ण आहे. बरं, पण आता तुम्ही काही प्रॉब्लेम फेस करताय का काही? मला तसे हेल्थ इश्यू सुरुवाती म्हणजे एक 10-15 वर्ष झाले आहेत. पण ते आधीच्या घरापासून आलेत ना? हो. इथे येऊन तुम्हाला किती दिवस झालेत? इथे आम्हाला येऊन 2 वर्ष झाली. मग 2 वर्षांमध्ये काही स्पेसिफिक प्रॉब्लेम तुम्ही बघितलेत का फायनान्स संदर्भात? नाही तसे, पण आता जर घर आमचं रिडेव्हलपमेंटला आहे तर ते होणार होतं, ते लॉकडाऊनमुळे सगळ्यांचाच प्रॉब्लेम झालाय. तर ते पुढे गेले. पण मी जनरली विचारते की मग तो काळा रंग असेल तर त्यांनी काही त्रास होतो किंवा असं काही आहे? होणारच, पण तो ना, तुम्ही मला सांगताय की तो साऊथ ईस्ट मध्ये किंवा दक्षिणेच्या भागात आहे, तो वास्तविक डिग्रीज काढून चेक करायला लागेल, कदाचित तो येतही नसेल.
पण ढोबळ कारण मानाने डिग्री जेव्हा बघितलं- काढल्या जातात तेव्हा तो तिथून थोडासा आम्ही जेव्हा मार्किंग करतो तेव्हा तो चेंज होऊ शकतो. नाहीतर तुम्ही आता प्रॉब्लेम्स फेस केले असतात. जेव्हा 2 वर्ष राहताय ना तेव्हा 100% काहीतरी प्रॉब्लेम्स फेस केले असतील. म्हणजे उदाहरणार्थ एक आता म्हटलं तसं फायनान्स संदर्भात असेल, दुसरा कॉन्फिडन्स संदर्भात असेल आणि तिसरा झोपे संदर्भात असेल. झोपेच्या तक्रारी आहेत का कुणाच्या? माझ्या आहेत. निद्रानाश पण तो आधीपासून आहे का इथे आल्यावर आलाय? इथे आल्यावर जास्त जाणवतोय. हा, मग ते असू शकेल. तुमची डस्टबिन पण तिथेच आहे? हो, किचन मध्येच आहे. बरोबर. एक काम करा, ती डस्टबिन तुम्ही हिरव्या रंगाची किंवा लाल रंगाची करा. अच्छा. आणि म्हणजे ती फक्त तुमचा किचनची, किचनचं जे आपण असतं तेवढ्या पुरतीच आहे. हो हो हो. अन्न. आणि तुमचा जो बर्नर आहे ना त्या हा. बर्नरच्या खाली एक ग्रीन कलरचा मार्बल मिळतो. ओके. बरोबर. बर्नरच्या खाली तेवढा ग्रीन कलरचा मार्बल टाका. अच्छा. आणि हा जो काळ्या रंगाचा प्लॅटफॉर्म आहे ना त्याला हा. तुम्हाला पेंट पण करून घेता येईल. हिरव्या किंवा ब्राऊन कलरच्या रंगाने अच्छा. किंवा ऑफ व्हाईट रंगाने. ओके. आणि त्यांनी वॉशिंग मशीनचं पण हे तिथेच दिलेलं आहे. हा, म्हणजे मग वॉशिंग drainage मशीन सगळं- तुमचं जिथे तुमची डस्टबिन आहे त्याच्या आसपास आहे का? हा, थोडस तिथेच म्हणजे त्यांनी बरोबर ना? असं किचन मध्येच केलंय आणि तेही हा. काळ्या रंगाचंच आहे. बरोबर आहे. पण मग जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुम्हाला कंटिन्युअस डोक्यामध्ये विचार येत राहतात? हो हो. म्हणजे मला झोप लागते ती 3:30, 4 आणि आता तर मी स्लिपिंग पिल्स घेऊनही मला 3:30, 4:30 लाच झोप लागते. बरं. एक काम करा, त्या वॉशिंग मशीनच्या खाली एक लाल किंवा हिरव्या रंगाची मॅट टाका. ओके. एक साधारण 15-20 दिवस ऑब्झर्व करा आणि मला फोन करा. तुमचा झोपेचा प्रॉब्लेम तर नक्की सॉल्व्ह झालेला असेल. ओके. धन्यवाद. मला असं विचारायचं आहे, हा हा. मला असं विचारायचं आहे की गणपतीची आपण प्रतिष्ठापना करतो. कोण बोलतंय? हॅलो, भाटकर. मी भाटकर अच्छा अच्छा, बोलतोय. तुमच्या घरातूनच बोलतायत. बरोबर. नॉर्मली कोकणातली जी घरं आहेत हा ही पूर्वजांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं वास्तुशास्त्र डोळ्यासमोर ठेवून केलेली आहे. बरोबर. बहुतांश घरांचे दरवाजे हे पूर्वेकडे आहेत. हो हो. तर वास्तूच्या शास्त्राप्रमाणे गणपती आपण जो आणतो, गणपती आणतो, त्याची प्रतिष्ठापना करताना गणपतीचं तोंड नेमकं कुठल्या दिशेला असतं? हे बघा, गणपतीचं तोंड पूर्वेला, दक्षिणेला असू नये, सॉरी, पूर्वेला असावं, पश्चिमेला असावं आणि उत्तरेकडेही चालतं. या तिन्ही दिशा चालतील. कारण हा तुम्ही गणेशोत्सवाच्या पिरियडच म्हणताय ना फक्त? भाटकर, मी परत विचारते. हॅलो हॅलो हॅलो. आवाज तू म्यूट ठेवला होता. अच्छा 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 अच्छा. हो हो. मी तुम्हाला तेच सांगत होतो. हे गणपतीच्या पिरियड मध्ये जे मूर्ती घेऊन येतो आपण प्रतिष्ठापना करतो त्याच्याबद्दल म्हणताय ना? हो हो. दक्षिणेकडे फक्त तोंड करू नका, बाकी कुठेही चालेल. आणि मूर्तीची प्रतिष्ठापना साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्यात अजिबात करू नका. हॅलो. हा हा. हॅलो हॅलो, येतोय आवाज? हॅलो, ऐकू हा येते? हा. हॅलो. हा, एकाने कोणीतरी बोला. हा, आता येतोय. हॅलो. हा, आता येतोय. हॅलो. हा, दुसरा एक मला एकच प्रश्न विचारायचा, भाटकरच बोलतो. हा हा. आपण जे टॉयलेटच्या संदर्भात विवेचन केलं, हा. समजा जसं बिल्डिंग कन्स्ट्रक्शन होताना टॉयलेट हे फर्स्ट फ्लोअर पासून टॉप फ्लोअर पर्यंत एकच दिशेला असतं. हो. आणि त्यात ते जर नैऋत्येला तुम्ही नैऋत्येला असेल, हा ईशान्येला जर असेल, हा हा, तर त्यात काय पर्याय करता येईल? मुळात ईशान्येची टॉयलेट आम्ही काढून टाकायला सांगतो. ईशान्येतले काढून टाकलं तर ते नाही, बघा काढून टाकलं तर चालू शकतं. हा, टॉयलेट पूर्ण काढून टाकायची. इट कॅन बी युज्ड एज अ बाथरूम. आता कसं आहे, नॉर्मली बहुतांशी आपण 2 BHK चे जेव्हा घरं घेतो तेव्हा 2 टॉयलेट तरी असतात. बरोबर. आणि विषाची परीक्षा घेण्यात पॉइंट नाहीये. कारण हे आजार असे आहेत ना की ते एकदा जडले की ते जात नाहीत. आणि जर उत्तरेला असेल तर? हा, उत्तरेचं ट्रीट होतं ना. फक्त नॉर्थ ईस्टचा प्रॉब्लेम आहे आणि काही उत्तरेचं मध्ये साऊथ वेस्ट. उत्तरेचं काही प्रॉब्लेम नाही. ट्रीटेबल आहेत. नाही, बाकी सगळी टॉयलेट ट्रीटेबल आहेत, सगळी कम्प्लीट. कारण की तुम्ही छान जी माहिती माहित नाही
छान माहिती दिलीत त्याबद्दल मनापासून तुमचं साहेब अभिनंदन. ऍक्च्युली कसं आहे माहितीये का, ही माहिती मी तुम्हाला देतच नाहीये. इव्हन आमच्या गुरूंनी आम्हाला जे शिकवलं ना, हे मूळ शास्त्रामध्ये जे लिहिलेलं आहे ना तेच आहे. मी वेगळं काहीच सांगत नाहीये. मूळ ग्रंथांमध्ये लिहिलेल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी, पण ह्या आपल्या पुढे आपल्या समोर आलेल्या नाहीयेत. आता आपण कायम ऐकत आलो की नैऋत्येची बाजू जड करा, हे आजपर्यंत सगळ्यांनी आपल्याला सांगितलं ना, पण शास्त्रामध्ये मूळ ग्रंथामध्ये असं कुठेही लिहिलेलं नाही. पण गंमत अशी आहे की आपल्याकडे जे पश्चिमेच्या साईडला आणि साऊथला जे वास्तू करतात, तो मूळ मुद्दा काय की जेव्हा सूर्य पूर्वेला उगवून पश्चिमेकडे जेव्हा मावळतो तेव्हा साधारण साऊथ ईस्टचा जो झोन आहे, साऊथ ईस्ट पासून साऊथ वेस्ट पर्यंतचा पट्टा भाजून काढतो तो, आणि रेडिएशनमुळे हीट आत येते. साऊथ वेस्ट ही सुतिकागृह म्हणून सांगितली गेलेली दिशा आहे, म्हणजे बाळंतिणीची दिशा आहे. आता बाळंतिणीची जेव्हा दिशा बनतो तेव्हा तिथे जन्माला आलेलं मूल हे खूप लहान असतं, नाजूक असतं एकदम, आणि जर या हीटमुळे त्या बाळाला त्रास झाला तर सगळ्यांनाच प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून मग ती बाजू जड करा. जड करा इन द सेन्स काय त्यांचं म्हणणं की बेसिकली त्यातल्या वॉल थिकनेसेस जास्त करा, ज्याच्यामुळे रेडिएशन जास्त पास होणार नाही. हा टेक्निकल पार्ट आहे, याचा वास्तूशी संबंध शून्य. आणि आपण पुढे जाऊन काय करायला लागलो की साऊथ वेस्टची बाजू वरती करायला लागलो, जड करायची, तिथे हेवी सामान ठेवा. वास्तविक असं काही नाहीये. ज्यांनी साऊथ वेस्ट मध्ये हेवी सामान आणून ठेवलेले त्यांना गुडघेदुखीचा त्रास चालू झालेले असतील, पाय दुखत असतील त्यांचे रेग्युलर, कारण सगळं जड सामान पायावर आणून ठेवलंय. वास्तू पुरुषाचे पाय आहेत ना तिकडे, वास्तू पुरुष दुसरं मला करतो. दुसरं एक विचारायचं आहे की बहुदिशी म्हणजे माझं घर कोकणात आहे. कोकणात दरवाजे पूर्वेला असतात, ठीक आहे, आणि पूर्वेकडे तोंड उभं राहिलो आपण तर औदुंबराचं एक पवित्र झाड आहे, त्याची आपण सर्वजणच पूजा करतो. तर ते आपण दरवाज्यात उभं राहिल्यावर उजव्या साईडला बरोबर असतं बहुतांशी. हो, त्याच्या मागे काही हे आहे का, म्हणजे काही त्याचे रिवाज आहे का, नियम आहेत. नियम असे आहेत, बांधले गेलेले नियम काही. प्रत्येक आता औदुंबर हे आपण दत्ताचं स्थान मानतो, बरोबर आहे? हो बरोबर. आता अशी काही स्पेसिफिक झाडं आहेत, जसं तुळस. तुळशीचं आपण पूजा करतो, पण तुळस ही आरोग्यकारक पण आहे. तुळशीचं झाड जर उत्तर आणि ईशान्य याच्या मध्ये लावलं गेलं तर आरोग्य खूप छान राहतं. लोकांकडे ऑपॉर्च्युनिटीज येत नाही तेव्हा आम्ही या छोट्या छोट्या झाडांचा उपयोग करतो. नॉर्थ मध्ये जर एखादा मनी प्लांट लावला निळ्या कलरच्या बॉटलमध्ये पाण्यात, तर ऑपॉर्च्युनिटीज येतात. एक छोटा दिवा निळ्या रंगाचा जर नॉर्थ मध्ये लावला तर ऑपॉर्च्युनिटीज येतात. लाल रंगाचा एक छोटा दिवा एक्झॅक्ट साऊथ ईस्ट मध्ये लावला तर पैशाचा फ्लो चालू राहतो. छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या. तसं झाडांचंही महत्व आहे. आता औदुंबर आहे, वड आहे, पिंपळ आहे, यांच्या दिशा ठरलेल्या आहेत वास्तुशास्त्रात. त्या त्या दिशांना ती झाडं लावली गेली पाहिजेत. औदुंबर जेव्हा आपण म्हणतो तर दत्तांना आपण गुरुच्या स्थानी म्हणतो, आणि गुरुची दिशा ही नॉर्मली वेस्टची असते. पश्चिमेमध्ये औदुंबराचं झाड चांगलं आहे, पण पूर्वेतही लावलं जातं. तुम्ही जेव्हा म्हणताय पूर्वेपासून थोडं उजवीकडे, तेव्हा त्याला अंगण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असल्या कारणाने जेव्हा प्लॉटचा सेंटर काढला जातो तेव्हा ते एक्झॅक्ट पूर्वेतच येतं. बरोबर. अंगण आहे म्हणजे आमच्या घराचा विचार केला तर भलं मोठं अंगण आहे. हा, त्यामुळे तो बघायचा एक वेगळा ऍस्पेक्ट आहे आणखी. आणि त्याहून पुढची गोष्ट अशी की तुम्ही जे घर कंटिन्युअस 45 दिवस वापरताय त्या घराच्याच वास्तूचा तुमच्यावर इम्पॅक्ट होतो, अदर दॅन तुमचं जन्म झालेलं ठिकाण. म्हणजे आता जर तुमचा जन्म त्या कोकणातल्या घरात झालेला असला तर त्या वास्तूचा तुमच्यावर 100% इफेक्ट होईल, आणि तुम्ही राहताय त्या वास्तूचा. थँक्यू सर. राजन, आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम घे. मी एक प्रश्न अजून विचारते. मगाशी विचारलेल्या प्रश्नाच्या पुढे पांढरी पट्टी 4 इंचाची लावावी, ती कशी लावायची? जमिनीवर चिकटवून टाका ना. नाही, कसली पट्टी? पण प्लास्टिकचे टेप येतात. अच्छा, टेप, प्लास्टिकचे टेप येतात, त्या अमेझॉन वर मिळतील तुम्हाला.
ओके ओके हा, ती मागवून घ्या आणि चिकटवून टाका. ओके, खूप छान माहिती सांगितली. खूप खूप आभार. थँक्यू थँक्यू थँक्यू. हॅलो सर, मी अजय स्वप्नील सर, मोहिते बोलतोय. हा, एक स्वप्नील प्रश्न बोलतोय. होता. बोला बोला. तुम्ही मला एक प्रश्न होता की आता सध्या लॉकडाऊन मध्ये आपण वर्क फ्रॉम होम करतो, तर मग ती पण एक जागा आता नवीन घरामध्ये आपण शोधतो की कुठे बसलं बरोबर. पाहिजे, तर त्याच्यासाठी तुम्ही काही गाईड करू शकता? चांगला प्रश्न आहे हा. आता मूळ गंमत अशी आहे की आपलं प्रोफेशन काय आहे हे यावेळेवर बघताना खूप गरजेचं आहे. येस, आता समजा तुम्ही काय प्रोफेशन मध्ये आहात आता? मी स्वतः आर्किटेक्ट आहे. ग्रेट. तुम्ही साऊथ वेस्ट मध्ये बसायला पाहिजे, ओके. कारण साऊथ वेस्ट ही स्किलची दिशा आहे. हम्म. स्वप्नील भोट, येस, आपण भेटलोय. तर साऊथ वेस्ट ही स्किल्सची दिशा आहे आणि आर्किटेक्ट ऑलवेज प्रॅक्टिस हिज ओन स्किल्स. हम्म. तुमच्यासाठी दुसरी महत्वाची दिशा आहे नॉर्थ ईस्ट. घराची नॉर्थ ईस्ट एकदम क्लीन अँड क्लिअर पाहिजे. कुठेही पिवळा रंग नाही, कुठेही लाल रंग नाही, अँड नो गार्बेज. अनवॉन्टेड गोष्टी आपण घरामध्ये भरपूर जमा करून ठेवून देतो, ज्या गोष्टी आपल्याला खूप क्लेशदायक आणि त्रासदायक असतात, जे आपल्याला कळत नाहीत. आणि ह्या एस्पेशली जर नॉर्थ ईस्ट मध्ये आल्या तर जास्त प्रॉब्लेम होतो. तुम्हाला नॉर्थ ईस्ट क्लीन ठेवणं खूप गरजेची आहे. घराची नॉर्थ ईस्ट तुम्ही जेवढी क्लीन अँड क्लिअर ठेवाल तेवढ्या तुम्हाला आयडियाज जास्त येतील. पण आर्किटेक्ट, म्युझिक फील्ड मध्ये असलेली व्यक्ती यांना आयडियाज ह्या खूप महत्वाच्या असतात. बरोबर. कन्सेप्ट नवीन तुम्हाला लागतात, मग त्या आयडियाज येतात तर नॉर्थ ईस्ट मधून येतात. हो हो हो, खरंच. आणि हे नवीन चॅलेंजेस आहेत. आता आम्ही नवीन स्पेसेसही डिझाईन करायचा विचार करतोय, कारण की आता आपण बाहेरून काही गोष्टी आणल्या की आपण डायरेक्ट घरात नाही घेऊन येत. डिसइन्फेक्शन साठी एक जागा वेगळी लागते. बरोबर. तर मग त्याच्यावरही विचार चालू आहे. तर मग त्याच्यासाठी तुम्ही काही गाईड करू शकता? ऍक्च्युली कसं आहे, पण याच्यामध्ये प्रत्येक घराप्रमाणे तसं बघायचं झालं ना तर आपण जिथे एंट्री करतो ना तो एंट्री पॉइंटच आपण कन्सिडर करणार, तसं बघायचं झालं तर, कारण जास्त आणखीन आपण इन्फेक्शन पसरू नये म्हणून. मग त्या एंट्री पॉइंटला एकच करता येईल, जी दिशा आहे त्या दिशेच्या तत्वाच्या हिशोबाने तिथे अरेंजमेंट करायच्या. फॉर एक्झाम्पल, जर उत्तर दिशा असली तर उत्तरेत तुम्हाला निळा रंग, काळा रंग चालू शकतो. एक समजा प्लॅटफॉर्म करायचा आहे तर एक कडाप्याचा प्लॅटफॉर्म आपण करू शकतो. हा, आणखीन एक महत्वाची गोष्ट सगळ्यांना सांगायची राहून गेली. आम्ही महावास्तूतून जेव्हा काम करतो किंवा किचन मध्ये ग्रनाइट वापरायला स्ट्रिक्ट नो सांगतो. याचं टेक्निकल रिझन समजून घ्या. ग्रनाइट मध्ये क्वार्ट्ज नावाचं एक मटेरियल असतं, एक एलिमेंट आहे क्वार्ट्ज. क्वार्ट्ज काय करतं तर हीट ट्रान्सफर करण्यात किंवा ट्रान्समिट करण्यात किंवा रेडिएट करण्यात खूप मदतगार आहे. जेव्हा बर्नर वगैरे आपण चालू करतो तेव्हा ती हीट खालती त्या ग्रनाइटच्या प्लॅटफॉर्मवर जाते आणि त्या क्वार्ट्जच्या क्रिस्टल्सच्या मार्फत ती ट्रान्सफर होत राहते आणि तिथे जी स्त्री काम करते त्या स्त्रीच्या ओटीपोटाच्या आसपास कुठेतरी तो प्लॅटफॉर्म येतो. त्याची रेडिएशन त्या व्यक्तीला लागतात. आपण हल्ली ह्या गोष्टी रेग्युलरली बघतोय. स्त्रियांना कर्करोग होतो, त्याच्यानंतर चाइल्ड बर्थ रिलेटेड प्रॉब्लेम्स होतात. सगळे जे इश्यूज आहेत ते ह्या कारणांमुळे होतात. आम्ही ग्रनाइटला स्ट्रिक्ट नो सांगतो. यू कॅन यूज एनी काइंड ऑफ इनर्ट मटेरियल लाईक मार्बल, कंपोजिट मार्बल विदाउट क्रिस्टल्स, विदाउट क्वार्ट्स येऊ शकतं. ही एक नोंद करून घ्या. पण मुळातच असेल दिलेला तर काय पर्याय करायचा? आता दिलेला असला तर त्याला तसं प्रॅक्टिकली काही करता येणार नाही. तुम्हाला फक्त एक फायर रिटार्डंट पेंट त्याच्यावर लावून घेता येईल. अच्छा, म्हणजे पांढरा किंवा असं ऑफ व्हाईट कलरचा. जनरली ऑफ व्हाईट कलर हा न्यूट्रल आहे. ऑफ व्हाईट आयव्हरी कलर ज्याला आपण म्हणतो हा न्यूट्रल आहे. याचा कुठेही काहीही इम्पॅक्ट होत नाही. अख्ख्या घराला तुम्ही ऑफ व्हाईट कलर दिलात तर इट इज ऑलवेज गुड. पूर्ण प्लॅटफॉर्मला लावायचा का? हो 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 हो. आणि जर अपोजिट प्लॅटफॉर्म असतो आजकाल दोन दिशांना, बरोबर आहे, त्याच्यावर काही हीटचा प्रश्न येत नाही? तिथे गरज नाही ना. जिथे हिटिंग एलिमेंट आहे, जिथे तुमचा बर्नर आहे तिथेच फक्त हा प्रॉब्लेम येणार आहे. कारण त्याची क्रिया अशी होते की ते क्वार्ट्ज क्रिस्टल्स आहेत. आता थिकनेस तर एवढा आपला एक साधारण 25 mm चा 20 mm चा थिकनेस असतो, म्हणजे पाऊण इंचाचा थिकनेस. पण ते क्वार्ट्ज क्रिस्टल्स गरम झाले ना की असे फास्ट ऑसिलेट होतात आणि ते जेव्हा ऑसिलेट होतात तेव्हा हीट ट्रान्सफर करतात. आणि जनरली स्त्रियाच आपल्याकडे आता काम करतात, कारण आपल्याकडे परंपरा नाहीये ती दोघांनी मिळून काम करायची.
जास्तीत जास्त चॅलेंजेस स्त्रियांना फेस करायला. मग ऑफ व्हाईट ऑइल पेंट लावला तर ऑइल चालेल? पेंट नाही, मी तुम्हाला फायर रिटार्डंट पेंट सांगितला, हा वेगळा येतो जरा. बरं. हा. फायर रिटार्डंट पेंट लागतो जो हीट ऍब्झॉर्ब करून टाकतो. राजन किंवा योगेश? हॅलो हॅलो. राजन. हा सर, अशा आहे, आणखीन आपण कोणास काही प्रश्न नसतील किंवा असतील तर आपण मेसेज मध्ये आपल्याला फीडबॅक फॉर्म पाठवला होता, त्या फीडबॅक फॉर्म भरून मध्ये आपल्या क्वेरीज विचारू शकता. आपल्या या क्वेरीज सरांपर्यंत, समीर सरांपर्यंत नक्की पोहोचवल्या जातील आणि समीर सरांकडून आपल्याला त्याबद्दल मार्गदर्शन कसं उपलब्ध होईल याबद्दल नक्की लक्ष दिलं जाईल. सरांनी सांगितल्याप्रमाणे आभार प्रदर्शन सुरुवात कर असं सांगितलंय त्यांच्या. मी जरा एक गोष्ट नमूद करू इच्छितो सर, कुणाला जर कन्सल्टेशन जर करायचं असलं तर आमचा एक योगदानाचा पण कार्यक्रम असतो, त्याच्यामध्ये आम्ही फ्री ऍडवाइस देतो. हा नॉर्मली दर शनिवारचा असतो. फक्त मला गरज काय लागेल तर तुमचा एक एक्झॅक्ट टू द स्केल लेआउट, म्हणजे ज्याला आपण आर्किटेक्चरल लेआउट म्हणतो तसा लेआउट मला लागतो, ज्याच्यामध्ये घरातले सगळे ऑब्जेक्ट्स म्हणजे वॉशिंग मशीनची लोकेशन, सोफाची लोकेशन, टीव्हीची लोकेशन ह्या एक्झॅक्ट नमूद केलेले आहेत आणि घराचे गुगल नेट्स, या दोन गोष्टी मला लागतील. झूमवर आपण सध्या आता झूमवरच सगळं करतोय, तर झूमवर आपण हे तुम्हाला फ्री ऍडवाइस देऊ शकतो. आणि पेड ऍडवाइस तर ऑलवेज वेलकम आहे, आम्ही कधीच नाही म्हणत नाही. पण पेड ऍडवाइस आम्ही हेल्थसाठी पेड ऍडवाइस वगैरे देत नाही. हेल्थ इज ऑलवेज फ्री, रिलेशनशिप इश्यूज आर ऑलवेज फ्री. त्या बाबतीत कधीही तुम्ही कन्सल्ट करू शकता. आशा आहे पुन्हा सर्वांना सगळ्या गोष्टी शंका निरसन झालं असेल. शेवटचा मुद्दा आभार प्रदर्शन. तर समीर सरांची हरकत नसेल, समीर सर आणि पाध्ये सरांची आज्ञेने आभार प्रदर्शनास सुरुवात करतो. थोडस वेगळं राजनच्या पद्धतीने करतो आज. क्या बात आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक झाले, सर्वांची ओळखही झाली, आपणा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमात शोभाही आली. वा वा, क्या बात आहे. समीर सर आपल्या मार्गदर्शनाने विचारांना नवी दिशा मिळाली. समीर सर आपल्या मार्गदर्शनाने विचारांना नवी दिशा मिळाली. ऋणी आहोत आम्ही आपले, देतो शब्द सुमनांचा उपहार. ऋणी आहोत आम्ही आपले, देतो शब्द सुमनांचा उपहार. आपला मौल्यवान वेळ आपण आम्हास दिलात, आपला मौल्यवान वेळ आपण दिलात. आज मानतो आपल्या सर्वांचे मनापासून आभार. आज मानतो आपल्या सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.